संवाद साधायचा. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला बोलवलं तिथे. आमच्या ऑर्गनायझेशनचं ऑनर आहे की इथे येऊन मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते आणि तुमच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांपर्यंत हा मेसेज जाऊ शकतो. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. करा. पहिला प्रश्न मी विचारू. तुम्ही त्याबद्दल जेव्हा आमचं बोलणं झालं ना तेव्हा सरांनी तुमचं बायोडाटा पाठवलं. आता तुम्ही क्षेत्रात ज्या काम करताय त्याच्या विपरीत तुमचं शिक्षण. म्हणजे तुम्ही एंटायर इकॉनॉमिक्स घेऊन तुमचं ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्ही लॉ केलं. मग ह्या क्षेत्राकडे कशा वळाला? म्हणजे कुठली अशी गोष्ट आहे, घटना आहे की अपघाताने तुम्ही ह्या क्षेत्रात आलात? अपघाताने नाही म्हणता येणार. माझ्या नणंद इथे होत्या आणि त्या फंडरेझिंगमध्ये काम करत होत्या. 1986 म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं तर त्याच्यानंतर विदिन 1 मंथ मला वाटतं मी जॉईन झाले ऑर्गनायझेशनला. आणि मला हे काम आवडायला लागलं. म्हणजे नोकरी करणं हा फक्त माझा उद्देश नव्हता, कारण माझ्या आईवडिलांपासून तसे संस्कार होते की दुसऱ्याला मदत करायची. आणि त्यावेळेला लक्षात आलं की इथे कॅन्सर पेशंट्स आणि सगळं, म्हणजे मी सुरुवातीला जॉईन झाले तेव्हा फंडरेझिंग युनिटमध्ये जॉईन झाले. म्हणजे ह्या पेशंटसाठी पैसा मिळवणं हा एक उद्देश होता. आणि मग मी निरनिराळ्या आम्ही कॉर्पोरेट्समध्ये जायचो आणि निरनिराळ्या ऑफिसेस मिल्स होत्या तेव्हा. तिकडे जाऊन 10,000 रुपयाचं कलेक्शन पण आम्ही करायचो. म्हणजे सकाळी 3 वाजता उठायचं आणि 4-5 वाजता तिथे पोचायचं, कारण त्यांची 7ची ड्युटी असायची. तर त्यामुळे आम्हाला ते तिथे त्या लोकांचे दुःख, त्या लोकांचे प्रॉब्लेम्स, आम्ही त्यांच्याकडनं 10 रुपये पण मागवत होतो, ते पण त्यांना किती कठीण होत होतं. हे सगळं जेव्हा बघितलं तेव्हा इथेच काम करण्याचं असं वाटलं की आपण आपलं नोकरी तर करतोच आहोत, पण त्याबरोबर एक काहीतरी समाजासाठी जे देणं लागतं ते हे करतो. पण तेव्हा माझं तसं वय नव्हतं, फक्त 23 वर्षाची होते मी. आणि आज इतकी वर्ष देवानी मला असं वाटतं मला सहाय्य केलं आणि मी आज क्षेत्रात आले. पण खरं तर ना, हे तुम्ही म्हणालात ना की ते बघितल्यानंतर मला काम करावं असं वाटलं, हे तुमचं मानसिक धैर्य मानायला पाहिजे. अदरवाईज ज्या ज्या माणसाला जीवनाचं महत्त्व कळायला हवं त्यांनी फक्त टाटामध्ये एकदा फेरी मारली. खरंच आहे, खरंच आहे. मी आणि सुरुवातीच्या काळामध्ये आधी मी फंडरेझिंगमध्ये होते, पण तिथे तितकंच माझं मन रमलं नाही. तर मग नंतर मला जेव्हा माझ्या बॉस होत्या पूर्वी विजी व्यंकटेश म्हणून, तर त्यांच्या हाताखाली ॲज अ कॅम्प कोऑर्डिनेटर म्हणून मी जॉईन झाले. आणि मग मी निरनिराळ्या, आणि ते क्षेत्र मला आवडायला लागलं, कारण त्याच्यावर म्हणजे मला एक चॅलेंजिंग वाटलं, कारण एक कॅम्प ऑर्गनाईज करायचा हे खूप चॅलेंजिंग असतं. आणि त्यामुळे मला इतका आनंद मिळाला तिथे की त्या खूप स्ट्रिक्ट होत्या, पण त्यांनी आम्हाला इतकं तयार केलं छानपैकी, कारण मी त्यांचं स्ट्रिक्टनेस नाही बघितलं की, पण त्यांना फॉलो केलं. आणि कारण आपण जेव्हा आपल्याला असं वाटतं आपला बॉस एवढा स्ट्रिक्ट आहे तर काम करायला कंटाळा येतो, पण मला तो कंटाळा नाही आला, कारण मी शिकत गेले. आणि मी ज्या दिवशी तिथे जॉईन झाले त्या दिवशीच विचार केला की आज मी इथे आहे, पण उद्या मला त्यांच्या जागी जायचं आहे. त्यावेळेला माझं ते एम होतं, माझं गोल होतं ते. आणि त्या पद्धतीने आम्ही सगळीकडे मिल्स, ऑफिसेस, बँक अशा ठिकाणी कॅम्प्स केलेत की जी तळागाळातली म्हणजे सर्वसामान्य माणसं पोचूही नाही शकणार. मग जेलपासून सेक्स वर्करपर्यंत, ट्रान्सजेंडरपासून सगळीकडे आम्ही गेलो आणि अप्रोच झालो आणि त्यांना ऑर्गनाईज करायला सांगितले आमचे कॅम्प्स. आणि आत्तापर्यंत जवळजवळ 8,000च्या वर कॅम्प्स अक्रॉस द कंट्री केले. आणि जवळजवळ मी माझं डिपार्टमेंट, माझ्या मिनल आणि तसेच माझे बाकीचे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून मी जवळजवळ 3,84,000 लोकांचं चेकअप पूर्ण भारतभर केलं. थेट प्रश्नाकडे आपण एक डायरेक्ट येऊया, नंतर मग तुम्ही काय विचार. कॅन्सर झाला किंवा निदान झालं ना कॅन्सरचं, तर मुळात माणूस आहे ना ते सांगायला देखील धजावत नाही. दुसरी गोष्ट अशी होते ना की ज्याच्या घरात कॅन्सर पेशंट असतो ना ते सर्वसाधारणपणे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या उंबऱ्यावरती किंवा उंबरठ्यावरती असतं. अशा वेळेला मानसिक धैर्य देणं किंवा मानसिक तयारी याच्यामध्ये तुमच्या ऑर्गनायझेशनचा नेमका काय रोल आहे? खूप मोठा रोल आहे, कारण
कॅन्सर म्हणजे कॅन्सर ही आपल्या एक मनोवृत्ती झालेली असते, मानसिकता झालेली असते. पण ऑर्गनायझेशनचं मेनच आहे, मी म्हटलं ना, टोटल मॅनेजमेंट ऑफ कॅन्सर, अवेअरनेस टू रिहॅबिलिटेशन सेंटर. तर असा आमचा प्रवास आहे तो. सुरुवातीला आम्ही जेव्हा आमचे चेअरमॅन आहेत मिस्टर YK सप्रू, त्यांनी जेव्हा ही ऑर्गनायझेशन सुरू केली तर मुख्य उद्देश होता की कॅन्सर पेशंटना मदत करणं, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्यांना मदत करणं. त्याच्याही अगोदर जर तुम्ही बघाल तर त्यांनी का ही ऑर्गनायझेशन सुरू केली, तर त्यामागचा उद्देश हा होता, ते एकदा टाटा हॉस्पिटलला त्यांच्या आईसाठी गेलेले. तेव्हा त्यांच्या बाजूला एक छोटी मुलगी 5 वर्षाची बसली होती, तिचं नाव होतं जया. आणि त्या मुलीला फायनान्शियल सपोर्ट नव्हता आणि कुणी नव्हतं तिथे. आणि तिच्यासाठी त्यांना इतकं वाईट वाटलं की हिला जर आत्ता सपोर्ट आपण केला नाही तर नक्कीच पुढे जाऊन ती वाचणं शक्य नाही आणि कुटुंबाला तिला गमवावं लागेल. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं की त्या जयासाठी त्यांनी पूर्ण सगळे त्यांचे मित्रपरिवार वगैरे होते त्यांच्याकडनं मदत गोळा केली आणि त्या मदतीच्या माध्यमातून तिचं पूर्ण ट्रीटमेंट झाली. त्याच्यानंतर पण तिला जेव्हा ऑर्गनायझेशन सुरू केली, तिचं लग्न होऊन तिला मुलं झाली आणि आता अतिशय सेटल लाईफ ती जगते. पण अशी एक जया की जिला त्यांच्या मदतीमुळे ती वाचू शकली आणि पुढे जाऊन हे करू शकली, त्या अशा कितीतरी जया असतील, कितीतरी जयश असतील. मग अशा मुलांना, अशा व्यक्तींना मदत करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यावेळेला त्यांचा तो थॉट आज आमच्या एवढ्या मोठ्या 54 वर्ष जुन्या ऑर्गनायझेशनच्या सुरुवातीचा ठरला तो. आणि अतिशय मला सांगायला अभिमान वाटेल की त्यांनी जर ही ऑर्गनायझेशन सुरू केली नसती तर आज इतक्या लाखो लोकांना मदत मिळाली नसती. म्हणून आम्हाला, आणि त्यांचं नेचर असं आहे की त्यांनी आम्हाला कधीही विरोध केला नाही, आम्हाला नेहमी सपोर्टच केला. आणि त्यांचं असं म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांनी असं बॉस पण केला नाही कधी आमच्यावर की हेच काम केलं पाहिजे. ते फक्त त्यांचा एक प्रोग्राम झाल्यावर त्यांचं एक अक्षरशः ब्रीदवाक्य आम्हाला ते असतं की व्हॉट इज नेक्स्ट. त्या नेक्स्टकडे तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशीच बघायला लागता. आणि त्यामुळेच आज ऑर्गनायझेशनला प्रत्येक व्यक्ती इतका सिन्सिअरली काम करतो. आणि आमचं बघायला गेलं तर तुम्ही सगळ्या बायकांचं राज्य आहे ते, आणि आमचे प्युन्स काही ठराविक सोडले तरच पुरुषांचं राज्य, पण आम्ही बायकांनी ते पुढे नेलेलं आहे ऑर्गनायझेशन. आणि तुम्ही प्रश्न विचारला की काउन्सिलिंग किती महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. कारण एक पेशंट हा एकटा सफर नाही करत, पूर्ण फॅमिली त्याच्या इर्दगिर्द असणारी ती पूर्ण सफर करते. आणि त्यावेळेला जर तुम्ही फॅमिलीला सपोर्ट नाही केला तर नक्कीच ती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असते. कारण त्या फॅमिलीला त्या पेशंटचं फायनान्शियल सपोर्ट बघायचा असतो, फिजिकल सपोर्ट बघायचा असतो, ट्रीटमेंटसाठी त्यांना जायचं असतं. कारण ट्रीटमेंटच्या सेंटरमधनं जाऊन त्यांना सहजासहजी ती उपलब्ध होते असं नाही आहे. कारण गावागावातनं येणारी लोकं आहेत. आणि पूर्वी तर आम्ही बघत होतो टाटा हे मेन सेंटर होतं आणि सगळीकडे टाटाकडेच धाव होती. आणि इतके हजारो पेशंट प्रत्येक त्यावेळेला 1000 पेशंट प्रत्येक दिवसाला रजिस्टर होत होते, ते आज 3000 पेशंट्स रजिस्टर होत आहेत टाटामध्ये. म्हणजे इतका मोठा हे आहे. पण आता गव्हर्नमेंटने इतकं छान केलं की बाकीच्या पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ऑन्को डिपार्टमेंट्स ओपन केले, कॅन्सरची युनिट्स ओपन केले. त्यामुळे ॲटलिस्ट तो रिलीफ मिळाला आहे की काही पेशंट इकडे जातील तिकडे. पण टाटाचा ओघ जास्त आहे कारण टाटामध्ये फक्त मुंबई, महाराष्ट्र आणि इंडियातनं येत नाही, तर पूर्ण आशियामधनं लोक येतात. त्यामुळे तो त्यांच्यावरचा, त्यामुळे कधी कधी मला आजच दुपारी पण एक फोन आला तर त्या सांगत होत्या की आम्हाला खूप फिरायला लागतं वगैरे. मी म्हटलं इनिशियल स्टेजला तुम्हाला हे करावं लागतं आणि ते सगळ्याच पेशंटना करायला लागतं. तेवढा तर धीर धरला पाहिजे, नाहीतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी जर हातात मिळाल्या तर मग ट्रीटमेंट त्याची मजा पण नाही आहे आणि ती तुम्हाला घेणं पण कठीण जाणार नाही का. कठीणच आहे पेशंटना आपल्याला बोलणं सोपं आहे कारण आपण त्या ह्याच्यात नाही आहोत. आम्हाला नुसतं गाईड करायचं असतं पेशंटना, पण गाईड करताबरोबर आम्ही त्यांना मार्गदर्शन करून त्यांना कशी फायनान्शियल सपोर्ट आणि मेडिसिनल सपोर्ट मिळतो ते महत्त्वाचे आहे. आणि आमच्याकडे आमचे काउन्सिलर आहेत, पूर्ण सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सना ते बसलेले असतात आमचे व्हॉलेंटियर्स. आणि जशी जशी पेशंटची गरज लक्षात घेऊन आम्ही त्यांना आमच्या इतर डिपार्टमेंट्समधनं गाईड करत असतो. आणि आमच्याकडे प्रोफेशनल काउन्सिलर आहेत, असं नाही की कोणी पण येऊन काउन्सिलिंग करतं असं नाही आहे. त्यांच्या मानसिक गरजा लक्षात घेऊन त्यांची मदत लक्षात घेऊन त्यांना मदत केली जाते. तर कोणीही काउन्सिलिंगसाठी पेशंट असेल, काही वेळेला होम विजिट पण केल्या जातात, काही पेशंट येऊ शकत नाही,
त्यांची मानसिक अवस्था, त्यांच्या एखाद्या छोट्या पेशंटला, छोट्या बाळाला कॅन्सर झाला तर आईवडिलांची काय मानसिकता होते, किंवा एखाद्या स्त्रीला घरातल्या कॅन्सर झाला तर पूर्ण घर उद्ध्वस्त होतं. मी बघितले मुलांच्या एज्युकेशनपासून सगळं डिस्टर्ब होतं. तर ह्या क्षणी जर तुम्ही त्यांना तो आधार दिला, त्यांना ह्या काय असतं माहिती आहे, कॅन्सरमध्ये 1च वर्ष ट्रीटमेंटचं क्रुशियल असतं. तुमचं डायग्नोस होणं आणि त्याच्यानंतर तुमचं बाकीचं ट्रीटमेंट, बायोप्सी आणि बाकीचं सगळं जे प्रोसिजर आहे, सर्जरी असते काही वेळेला किमोथेरपी पहिली दिली जाते, नंतर सर्जरी दिली जाते. ह्या सगळ्या गोष्टींना वर्षभर लागतं. आणि त्याच्यानंतर जर तुमची प्रोग्नोसिस चांगली असते तर तुम्हाला एकच टॅमॉक्सिफेन गोळी असते, ती 5 वर्षापर्यंत घ्यायची. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला फारशी ट्रीटमेंट अवेलेबल नसते. तुम्ही फॉलोअपला हार्डली फॉलोअप रेट आहे, लोक जात पण नाहीत नंतर फॉलोअपला. आणि तेच आमचं खरं म्हणजे मोठं दुःख आहे, कारण लोकांनी गेलं तर परत रिकरन्सच्या वेळेला तुम्ही अर्ली स्टेजमध्ये येता, पण तेही नाही होत. मग ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आमची ऑर्गनायझेशन करते. मॅडम, जेव्हा आपण फॉलोअपला जायला पाहिजे लोकांनी वगैरे असं जेव्हा आपण म्हणतो ना, त्याच्या अगोदर एक प्रश्न असा निर्माण होतो की सक्सेस रेशो, रिकरन्स रेशो हा नेमका किती आहे? तर तो तर फारच कमी आहे असं कमी आहे. रिकरन्स काही स्टेजमध्ये आम्ही आता जे मी काम करते, अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर स्क्रीन म्हणजे पूर्व प्राथमिक कॅन्सरची चिकित्सा, त्याच्यामध्ये जर तुम्ही आमच्याकडे आलात आणि चेकअप झालं तर त्या चेकअपमध्ये जर काही साईन अँड सिम्पटम्स असतील तर त्याला वेळीच आपण उपाय करतो. काही सोनोग्राफीज असतात, मॅमोग्राफीज असतात, ॲट द मोस्ट तुम्हाला बायोप्सी करायला सांगितलं जातं. मग त्या बायोप्सीचा रिपोर्ट कदाचित नॉर्मल पण येऊ शकतो, आणि आलाच तर तो वेळीच असेल तर तुम्ही वाचू शकता. आम्ही असं नेहमी मेडिकल ह्याच्यामध्ये डिस्कस करत असतो. तर त्या डिस्कशनमध्ये लक्षात आलं की तुम्ही पुढे जाणारा पुढे जो त्रास होणार असेल त्याला जर वेळी तुम्ही आवर घातलात तर तुमचं सर्व्हायवल रेट वाढतं इतर आजारांपेक्षा. म्हणजे तर बघा डायबेटीस आहे, अस्थमा आहे किंवा हाय BP आहे, तुम्हाला मेडिसिन लाईफ लॉंग घ्यायला लागतात. तुम्हाला कुठेही ऑप्शन नाही आहे त्याच्यासाठी, आणि ते कंट्रोल करण्यासाठी कितीतरी तुम्हाला बाकीच्या प्रायोरिटीज असतात. पण इथे कॅन्सरचं तसं नाही. अर्ली डिटेक्शन झालं, त्याची पूर्व प्राथमिक चिकित्सा झाली तर नक्कीच तुम्हाला 5 वर्षापर्यंतची ट्रीटमेंट आहे, त्याच्यानंतर नाही आहे. जर तुमचं 3rd आणि 4th स्टेजमध्ये डायग्नोज झाला तर रिकरन्स होण्याचे चान्सेस असतात, कारण तुमचे नोड्स असतात ते पॉझिटिव्ह निघतात. आणि तुम्ही किती नोड्स काढणार? तुम्हाला किमोथेरपी त्या भागामध्ये दिली जाते, पण त्याच्यापेक्षा जे कॅन्सरचे सेल्स असतात, पेशी असतात, त्या फास्ट ग्रोईंग असतात. मग काही वेळेला काय होतं, पेशंट्स आयुर्वेदिक ट्रीटमेंट, अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंटकडे जातं. मग त्यावेळेला डॉक्टरांच्या हातात राहत नाही, मग तुम्ही फॉलोअप पण नाही करत, अल्टरनेटिव्ह मेडिसिन्सकडे जातात, आणि त्या स्लो ग्रोईंग ट्रीटमेंट आहे. आणि जे कॅन्सरला आवश्यक असलेली ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आहे ती तुम्ही व्यवस्थित घ्या ना, तुमचा रिकरन्स रेट खूप कमी होऊन जातो. आणि जर नाही घेतली तर डेफिनेटली रिकरन्स होण्याचे चान्सेस असतात. आणि ही चान्सेस मोस्टली ब्रेस्ट कॅन्सर, ओरल कॅन्सर यांच्यामध्ये आढळून जास्त येतात, कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ते नोट्सवर असतात. तुमचे BRCA1, BRCA2 हे पॉझिटिव्ह जर नोट्स असतील तर डेफिनेटली तुम्हाला पुढे जाऊन हा त्रास होऊ शकतो. पण तुम्ही जर वेळीच दिला, आता आमच्याकडे कितीतरी कॅन्सर पेशंट्स आहेत की जे आमच्या चेकअपमध्ये डायग्नोज झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये अर्ली स्टेज असल्यामुळे त्यांचं आता किती 15-20 वर्ष अगदी छान नॉर्मल जीवन जगत आहेत. असं कितीतरी पेशंट्स आहेत. आमच्या सगळ्या प्रोग्राम्सना आम्ही त्यांना बोलवतो, एन्जॉय करतात. आता याच्यामध्ये आयुर्वेदिक औषध जे आहे, आता अनेक लोकांची मानसिकता अशी असते की साईडला आपण आयुर्वेदिक पण घेतलं पाहिजे. घ्या ना, आम्ही नाही म्हणत नाही, पण तुम्ही ॲलोपॅथी ट्रीटमेंट बंद नका करू. तुम्ही तुमची ट्रीटमेंट आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या. तुम्ही विश्वास ठेवा. तुम्ही जर त्या बाबतीत पॉझिटिव्ह असाल, तुम्ही असं धरसोड करणार असाल आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा जो कोणी सांगेल की ते वैद्यबाबा असतात, ती लोक काय ट्रीटमेंट झालं, कुठे कुठे जाऊन ॲलोपॅथी बंद करतात आणि जातात कुठे. त्यामुळे ते तसं करू नका. तुमचे ज्या सेल्सवर जे काम करतं त्यांना तुम्ही आधी त्यांना नष्ट करा, त्या सेल्सना. कारण किमोथेरपीमुळे काय होतं की तुम्हाला जो डोसेस दिले जातात त्याबरोबर मग लोक म्हणतात आम्हाला किमोथेरपीने त्रास होतो वगैरे, पण त्याच्या मागचं कारण आहे. तुम्हाला जे डोसेस दिले जातात ते इतके स्ट्रॉंग डोसेस असतात, तर तुमच्या ह्या डोसेसमध्ये आतमध्ये केल्यानंतर तुमच्या कॅन्सरच्या पेशींबरोबर तुमची नॉर्मल पेशी पण
मेल्या जातात. आणि मग ते टॉक्सिन्स आम्ही सांगतो भरपूर पाणी प्या, ज्युसेस प्या, कारण तुमच्या नॉर्मल पेशी बाहेर जायला पाहिजेत. कारण ते टॉक्सिन जर राहत राहिले तर तुम्हाला मळमळणं, उलट्या होणं हे सगळे साईड इफेक्ट्स तयार होतात. आणि त्या भीतीमुळे लोक किमोथेरपी घ्यायला घाबरतात. पण तुम्ही त्याच्या मागचं कारण जाणून घ्या आणि इथे काउन्सिलिंग महत्त्वाचं होतं. आणि हे आम्ही सगळं पेशंट्सना गाईड करतो की तुम्हाला थोड्या दिवसाचा त्रास आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही चांगलं करा. आमच्याकडे किती एक साई संस्थान म्हणून आहेत, त्यांच्या माध्यमात त्या महिला आहेत, एज्युकेटेड सगळे डॉक्टर्स वगैरे आहेत त्याच्या, ती लोक त्यांना काही बायकांना ठेवून न्यूट्रिशनल पावडर बनवतात. सगळे आपले हे कडधान्य आहेत त्यांच्या ते फ्राय करून ते बनवतात. अतिशय न्यूट्रिशनल आहे. ह्या किमोथेरपीच्या नंतर मी तर सगळ्यांना आम्ही आमच्या पेशंट्सना देतो ती. आणि ते मग पेजेसारखं बनवून घेतात जसं त्यांना योग्य वाटतं. काही लोक आमटी पण बनवतात, त्याचे लाडू बनवतात. अशा वेगवेगळ्या माध्यमात म्हणजे तेवढे न्यूट्रियन्स त्यांच्या पोटात जातात. म्हणजे जो थकवा आलेला असतो किमोथेरपी रेडिएशनमुळे तो निघून जातो. तर ह्या सगळ्या अल्टरनेटिव्ह असतात. पण तुम्ही जर एका ट्रीटमेंटला स्ट्रिक्ट राहिला, त्रास होतोय म्हणून तुम्ही सोडून दिले तर नक्कीच पुढे जाऊन तुम्हाला आणखीन मोठ्या त्रासाला आमंत्रण द्यायला. तुम्ही म्हणालात की भारतामध्ये याचं प्रमाण जे आहे कॅन्सरचं रुग्णांचं सध्या 3000 आहे. हे नेमकं 3000 दर दिवशी टाटाला 3000 पेशंट दर दिवशी येतात. प्रमाण भरपूर म्हणजे आणि जास्त आहे का पुरुषांचं? आता तुम्ही रजिस्ट्री बघितली तर कॅन्सर जर बघितला तर ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये जास्त होतं. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये बघितलं तर नाही चहा कॉफी थँक्यू नको मी नाही घेत काही. कॉफी पण नाही, पाणी पिते ते आपण नाही घेत. मी सोडलंय म्हणजे सगळं. म्हणजे काय असं नाही, मी म्हटलं हे सारखे मोह नको कारण मग कुठे गेलं की मग रिफ्यूज करता नाही येत तर मग नकोच ते. सकाळी एक वेळ चहा घेतो तेही सोडलंय मी आता. आणि काय होत नाही ते काही नाही, पण बरं आहे ना तेवढं, तेवढी शुगर आणि हे. तर आपण महिलांचं बोलत हां महिलांचा ब्रेस्ट कॅन्सर हा कॉमन कॅन्सर झालेला आहे इंडियामध्ये. प्रत्येक 9 स्त्रियांमध्ये एका स्त्रीला लाईफ टाईममध्ये कॅन्सर होऊ शकतो, इतकं त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. भारतामध्ये 28 महिलांमध्ये एका स्त्रीला हा कॅन्सर होतो. कारण दुर्लक्ष. आता मी बघते ना माझ्या कॅम्प्समधनं गाठी असतात कारण त्या दुखत नाही. कारण कॅन्सरचं असं आहे की ब्रेस्टमध्ये गाठी असतात. सुरुवातीच्या स्टेजला त्या दुखत नाहीत आणि जेव्हा दुखायला लागतं तेव्हा 3री आणि 4थी स्टेज आलेली असते. काखेमध्ये नोट्स असतात, ते पॉझिटिव्ह असतात, काही कळत नाही बायकांना, अगदी बसून राहतात. का तर त्रास नाही देत ना काही तो आजार सुरुवातीच्या. आणि कॅन्सर हा छुपा असतो. काही कॅन्सर तुम्ही बघा तो खूप छुपे असतात, ते कळतच नाही. आणि ते कळतात तेव्हा 3री आणि 4थी स्टेज आलेली असते. तर या स्टेजला आमचं अवेअरनेस अर्ली डिटेक्शन डिपार्टमेंट काम करतं. हे असे लेक्चर्स मी पूर्ण भारतभर देते या कॅन्सरवरचे. कारण लोकांना कॅम्पला यायला घाबरतात. कारण कॅन्सर झाला तर कशाला ऐकायचं, ते आपल्यापासून दूर राहिलेलं बरं, आपल्या शेजाऱ्यांपर्यंत मर्यादित राहिलेलं बरं, आपल्यापर्यंत नको. ऐकून उगीच पुढे झाला तर मग ती भीती मनात राहते. असे काहीतरी मिसकन्सेप्शन्स असतात. आणि तळागाळात जेव्हा जातो तर लोक पळापळी पण खूप करतात. आमच्या कॅम्प्सला जेव्हा चेकअप करतो आम्ही, इंटरनल एक्झामिनेशन करतो, त्याच्यामध्ये वर चढलेली स्त्री चेकअपला ते चेकअप आतला तपास आहे म्हणून बाहेर येते. इतकी पळापळी असते ना तिथे. तर त्याच्यामुळे मग परत तिला मला काउन्सिलिंग करायला लागतं की किती महत्त्वाचं आहे. आम्ही इतक्या लांबून तुमच्यासाठी काय येतो आणि तुम्हाला फ्री देतो ही तपासणी. मोस्टली आम्ही सगळ्यांना फ्री देतो ही तपासणी. त्याच्यासाठी आम्हाला खूप जंग पछाडायला लागतं फायनान्शियल सपोर्टसाठी. कारण लोकांना तितकी त्याची व्हॅल्यू माहीत नाही आहे. कॅन्सर पेशंट आहे, त्याची सिम्पती आहे, त्यामुळे सगळीकडे इवन CSR पण बघितलं तर भरपूर फंड कॅन्सर पेशंट्सना मिळतो. आता टाटा किंवा आता बाकीचे पण मी हॉस्पिटल्स ऐकते की त्यांच्याकडे एवढा फंड आहे की ते आता सगळीकडे फ्री ट्रीटमेंट द्यायला चालले. कारण मार्च आलाय ना, त्यांना CSR ॲक्टिव्हिटी फंड रिलीज करतायत. पण कॅन्सर अवेअरनेस अँड अर्ली डिटेक्शन ही इतकी महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे की जर आपल्याला वेळेचं या कॅन्सरचं निदान झालं तर इतक्या मोठ्या आजारापासून आपण दूर राहू शकतो, कुटुंबाला फायदा होऊ शकतो त्याचा. पण तितकंसं नाही कळत. तरी पण आम्ही आमचं जे पुढे पुश करणं आहे ते सोडत नाही. कारण ते फार महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही नाहीच केली आहे ॲक्टिव्हिटी तर कितीतरी लोक कॅन्सरकडे जा. आत्ता मी तुम्हाला सांगते
3,84,000मध्ये 545 पेशंट्स हे डिटेक्टेड आहेत, जे आमच्यापर्यंत कितीतरी प्रयत्नांनी आलेले आहेत. आणि आता मी रिसेंटली HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ही टेस्ट सुरू केली आहे. जवळजवळ आम्ही त्याच्या तपासण्या जवळजवळ 15,000च्या वर महिलांच्या, मोर दॅन 15,000 महिलांचा आम्ही चेकअप केलेला आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र केलेलं आहे. कारण काय होतं, आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर नाही जाऊ शकत, कारण तिथे आमची पूर्ण फुल फ्लेज लॅब आमची महालक्ष्मीला आहे. आणि ते स्मिअर जे असतं, थिक स्मिअर घ्यायला लागतं तुम्हाला पॅप स्मिअरच्या अगोदर, आणि ते स्मिअर तुम्हाला काही 3 दिवसाचाच कालावधी असतो की तुम्ही नाही तर मग ते त्याचा उपयोग नसतो. त्यामुळे आमचं जोपर्यंत ट्रॅव्हलिंग आणि आम्ही परत येणं हे ह्याच्यावरच निर्भर करतं HPV. नाही तर पॅप स्मिअर तर आम्ही सगळीकडे करतो. आमच्या चेकअपमध्ये आम्ही ENT ओरल कॅन्सरचं बघतो, कारण भारतामध्ये सर्वात प्रचलित असा महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये ओरल कॅन्सर आहे. आणि त्यामुळे मोर दॅन 22 टाईप्स ऑफ कॅन्सर होऊ शकतात आपल्या शरीरामध्ये तंबाखूच्या एका सेवनामुळे. एक सिगरेट असते ना, त्याच्यात 4,000 केमिकल्स असतात. 43 to 48% केमिकल्स आर कार्सिनोजेनिक, कर्करोग प्रेरित असतात. आणि तुम्ही विचार करा, प्रत्येकजण जर एकापेक्षा जास्त गेलं आणि इम्युनिटी लेवल जसं जसं आपलं वय वाढत जातं, आपण म्हणतो ना आपली गात्र थकली गेली आहे, तसं जसं वय वाढत जातं तसं आपली इम्युनिटी कमी होत जाते, प्रतिकारशक्ती कमी होत जाते. आणि कॅन्सरच नाही, कितीतरी आजार आपल्याला पकडू शकतात. म्हणून आम्ही तर सांगतो की जरा प्लीज हेल्दी राहा, व्यायाम करा, कारण तो आपल्या म्हणजे लाईफचा एक अविभाज्य भाग समजा. कारण व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक दिवसाला 1 तास तरी स्वतःसाठी काढा. जेव्हा तुम्ही स्वतःवर, मी महिलांना नेहमीच सांगते की तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम कराल तेव्हा तुम्ही सगळ्यांवर करा. कारण तुम्ही जर स्वतःची काळजी नाही घेतली तर तुम्ही घराची पण तितकी चांगल्या प्रकारे, जर आजारी पडलात तर काळजी घेऊ नाही शकाल. आणि तुम्ही घराचा इतका महत्त्वाचा हिस्सा आहात, तर एक स्त्री कोलमडली तर पूर्ण घर कोलमडतं. त्यामुळे फार महत्त्वाचं आहे. आणि आता आम्ही HPV वॅक्सिनेशन पण सुरू केलेलं आहे. जवळजवळ मला वाटतं 20,000च्या वर मुलींना बिटवीन 9 years to 20 years आम्ही वॅक्सिनेट केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्र. निर्णय तळागाळात जाऊन आम्ही ते काम केलेलं आहे. तर तुमच्याकडनं पण काही असेल कोणा अशा ह्या करायचं असेल, कारण आपण जर आत्ता त्यांना वॅक्सिनेट केलं गेलं तर त्यांना 98+% आपण त्यांना सर्वायकल कॅन्सरपासून वाचू शकतो. हे फार महत्त्वाचं आहे. आणि ज्या स्त्रिया त्यांना पहिल्यांदा आता 45 अँड अबाव जर द्यायचं असेल, कारण आणि स्त्रियांना पण 21 आणि 45मध्ये आम्ही HPV वॅक्सिनेशन देतो, पण त्याच्या बिलो जर असतील तर आपण त्याचं पहिल्यांदा HPV टेस्टिंग करायला पाहिजे. त्याच्यामध्ये जर आम्हाला काही पॉझिटिव्ह नाही आढळलं, म्हणजे पॉझिटिव्ह कसं ओळखायचं, तर पहिले 3 वर्ष जर त्यांचं आम्ही जेव्हा पॅप स्मिअर करतो तेव्हा पहिले 3 वर्ष जर HPV पॉझिटिव्ह असेल तर त्या स्त्रीला कॅन्सर होण्याचा धोका राहतो. पण आम्हाला ह्याच्यामध्ये एक त्रास पण होतो की जेव्हा HPV, आपलं भारत हा जरा कुटुंबप्रधान देश आहे, त्याच्यामुळे जर एखाद्या स्त्रीला आम्ही सांगितलं की पॉझिटिव्ह आहे, त्यांच्या मिस्टरांशी बोलायला झालं की आम्ही तुम्ही दोघंही या, आम्हाला तुम्हाला दोघांना काउन्सिलिंग करायचं आहे. काउन्सिलिंगसाठी पण आम्हाला खूप फायरिंग मिळते, कारण हा आपली एक मेंटॅलिटी झालेली असते की कुठली गोष्ट जर कळली तर घर उद्ध्वस्त होण्याचा संभव असतो, स्वीकारणं फार कठीण असतं. मग त्यावेळेला आमच्याकडे येणाऱ्या महिला पॉझिटिव्ह असून पण फार कमी रेट, फार कमी. खूप काउन्सिलिंग केल्यानंतर खूप म्हणजे खूपच 1% पण नसतं. म्हणजे खूप दुःख होतं की त्या स्त्रीला आम्हाला पुढे जाऊन तिला काही ट्रीटमेंट द्यायची असेल किंवा तिला पॉझिटिव्ह येऊ नये म्हणून काही प्रयत्न करायचा असेल तर ते खूप अशक्य होऊन जातं. त्यामुळे परत तिला आम्ही फॉलोअप करून ॲटलिस्ट चेकअपला येईल, त्याच्यामध्ये आम्हाला काही कळेल, मग तिला काउन्सिलिंग करायचा प्रयत्न आहे. काही वेळेला स्त्रिया होतात रेडी पण त्यांचे नवरे होत नाही, त्यामुळे खूप कठीण जातं आम्हाला. आणि अशा स्त्रीला जर HPV पॉझिटिव्ह असेल तर तिला HPV वॅक्सिनेशन करण्याचं हेच नाही, पण जर नॉर्मल असेल तर आम्ही HPV वॅक्सिनेशनला प्राधान्य देतो. तर ह्या आणि परत आमच्याकडे पुरुषांचं पण आहे. पुरुषांना पण ओरल कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर इज अ कॉमन कॅन्सर इन इंडिया नाव. प्रोस्टेट कॅन्सर काही वर्षापूर्वी जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेला 1987मध्ये आमच्या हे कॅन्सर स्क्रीनिंग सुरुवात झाली, पण त्यावेळेला
आम्हाला प्रोस्टेट कॅन्सर जास्त आढळत नव्हता. पण आत्ता तुम्ही बघाल, जर स्टॅटिस्टिक बघाल तर भारतामध्ये 70% पेक्षा जास्त पुरुषांना वयाच्या 70व्या वर्षी 70 आणि अबव्ह इयर्समध्ये प्रोस्टेट कॅन्सर आहे. कारण इरोलॉजिकल प्रॉब्लेम हे 45 नंतर सुरू होतात. कुठेही आपल्याकडे असं डिस्कस करायची सवय नाही आहे की आपला प्रॉब्लेम आहे, त्याच्याबद्दल काहीतरी बोललं पाहिजे किंवा डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आणि ते कंटिन्यू राहिल्यामुळे त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पण आमच्याकडे आम्ही जेव्हा PR एक्झामिनेशन करतो तेव्हा प्रोस्टेट एनलार्जमेंट जेव्हा दिसली जाते किंवा काही प्रोस्टेट रिलेटेड जर प्रॉब्लेम असतील त्यावेळेला आम्ही PSA ही एक ब्लड टेस्ट आहे ती करायला सांगतो. दुसरी प्रोस्टेट सोनोग्राफी. ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं की लेवल काय आहे, त्यांचं काय करायला पाहिजे पुढे जाऊन. तर त्याच्यामधनं जर काही कळलं तर लगेच त्याच्यावर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आणि म्हणूनच आम्ही प्रत्येक पुरुषाचं 50 and above PSA आणि प्रोस्टेट सोनोग्राफी ॲडवाईस करतो. म्हणून आमच्या प्रकारचं, म्हणून मी आज पहिल्यांदा मी आले तेव्हा विचारलं की तुमच्या इकडे किती आहे लोक की आम्हाला कॅम्प करायला आवडेल तुमच्यासाठी. कारण वॅक्सिनेशन नाही, कारण आता एज वाईज हे केलं तर, पण आपण ते HPV टेस्टिंग करू शकतो. कारण हे जवळच आहे मुंबईमध्ये, पटकन आम्ही जाऊन ते स्टोरेज करू शकतो. पण तुम्ही तुमच्या सिबलिंग्सना पण बोलून असं आम्ही जनरली 100चा हे बघतो, टार्गेट बघतो, कारण जास्ती लोकांना फायदा मिळावा. तर असं आपण इथे पण कॅम्प करू शकतो, तुमच्या प्रहारच्या माध्यमातून ऑल ओव्हर महाराष्ट्र करू शकतो किंवा बाकी ठिकाणी. कारण जेव्हा आम्ही इंडियन आर्मीने सिलेक्ट केला मग ऑल द इंडियन, तेव्हा मी बघितलं उरीला आम्ही तिथे कॅम्प करायला गेलेलो सोल्जर्स आणि फॅमिलीजसाठी. पण त्यांनी लोकल जी होती सगळ्यांना बोलवलं. बॉर्डरवरनं कितीतरी हे लोक, म्हणजे अगदी आम्हाला सौभाग्य मिळालं तिथे. इट वॉज अ ऑनर फॉर माय ऑर्गनायझेशन, कारण आम्ही अगदी बॉर्डर होतं कमानीला. आणि तिथून आम्ही त्यांनी ऑर्गनायझेशन उरीमध्ये केले. तर तिथून गेल्यानंतर त्या आमच्या कॅम्पला 6-7 तास लोक ट्रॅव्हल करून आले. 100+ ह्या एजच्या, आणि म्हणजे सुरकुत्या वगैरे पडलेली एकदम टॉल माणसं, म्हणजे आपण नॉर्मल बघू शकत नाही, इतकी फेअर. आणि मुली पण इतक्या प्रिटी होत्या, इतक्या सुंदर, डेलिकेट अशा, खूप सुंदर. म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स. काश्मीरी आणि अतिशय ब्युटिफुल प्लेस आहे उरीला. म्हणजे तो एक इट वॉज अ व्हेरी अमेझिंग रिस्पॉन्स. आणि तेव्हा मला आढळलं की आपल्या भारतामध्ये मेडिकल फॅसिलिटीज आर नॉट अवेलेबल इन इंटिरियर प्लेसेस. खूप वाईट वाटलं कारण. आणि आम्ही काही वस्तू पण होत्या, म्हणजे आणखीन एक एक्सपिरियन्स मी शेअर करेन. मी जेव्हा बिहारला गेलेलो, आम्ही जवळजवळ 3000 आठवडाभर होतो तिथे. 3000पेक्षा जास्त लोकांचं तिकडे चेकअप केलं. पण आम्ही ना जाताना च्यवनप्राश असं नेलेलं कुठल्या अल्केमचं. तर त्या च्यवनप्राशसाठी त्यांना चेकअपमध्ये इंटरेस्ट नव्हता कोणाला. 1 किलोचे डबे होते ना, टेकअवे म्हणून दिलेले, त्याच्यासाठी एवढ्या लांबून लोक येत होते. म्हणजे इतकी गरिबी त्या बिहारमध्ये बघितली ना, अशी गरिबी ऑल ओव्हर इंडिया मी फिरले आहे, कुठेही नाही. म्हणजे एका गावात चेकअप करून परत दुसऱ्या गावात सुद्धा ते चेकअपसाठी येत होते, का तो एक आणि अक्षरशः मारायचं बाकी होतं असं पूर्ण लोड आमच्यावर. इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे असे गावागावात जेव्हा तुम्ही जाता. तिसरा एक मी आसामचा हे सांगेन. आसाममध्ये तुम्हाला माहीत असेल सुपारीच्या शेती होतात तिथे सगळ्या. आणि आई वडील तर सुपारीमध्ये काम करत असतात, त्याचं प्लांटेशन करत असतात. आणि त्यांच्याबरोबर त्याची लहान मुलं पण काम करत असतात. आणि ती लहान मुलं आजूबाजूला त्या सुपारीचं खंडाचं व्यसन त्याच्या आई वडिलांना तर असतंच, पण 5 वर्षाचं बाळ पण ते खात असतं. आणि तुम्ही यू वॉन्ट बिलीव्ह, त्यांचं आम्ही बघितलं 5 ते 15 होईपर्यंत त्यांची सबम्युकोसल फायब्रोसिस म्हणजे तोंड उघडण्याची क्षमता ही 2 बोटं पण नाही. इतकं टाईम. आणि त्या भागामध्ये हा कॅन्सर जास्त आहे, ओरल कॅन्सर ही वेगवेगळ्या आणि इवन मी इथे पण म्हणजे कागडी हे करतात, पोटाला बांधतात थंडीसाठी रक्षण करण्यासाठी. पण त्याच्यामुळे त्यांना इंटेन्स्टाईनचा आपला पोटाचे कॅन्सर खूप आहे. आणि ती उष्णतेची धग कंटिन्युअस घेतल्यामुळे. म्हणजे भारतामध्ये तुम्ही बघाल ना, वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या सिटीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर तुम्हाला आढळते. अतिशय म्हणजे काही ठिकाणी तर खूप गरिबी आहेत, पण त्या गरिबीतनं पण लोक आहेत. पण मेडिकल फॅसिलिटी फार कमी ठिकाणी अवेलेबल.
आमचा कॅम्प घेऊन जाण्याचा उद्देश आता एकदा गेलं म्हणून तुमचं काम संपलं नाही आहे, पण आम्ही काय करतो, ट्विनिंग प्रोग्राम करतो त्यांच्याबरोबर. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना सांगतो तुमचे लोकल डॉक्टर्सना आमच्या कॅम्पला आणा, त्यांना आम्ही ट्रेन करतो आणि त्यांच्या मार्फत पुढे ती फॅसिलिटी अवेल करतो त्या लोकांना. कारण त्यामुळे फक्त तुम्ही एकदा फायनान्शियल सपोर्टची फार गरज असते ह्याच्यासाठी. काही वेळेला स्पॉन्सरशिप आम्हाला मिळते, त्यामुळे आम्हाला तिकडे जाणं शक्य होतं. तिथली तो एरिया, त्यांचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे फार कठीण होतं. आम्ही सगळंच घेऊन जातो इकडे, फक्त त्यांनी आम्हाला जागा अरेंज करून द्यायची असतात, ते डॉक्टर्सची टीम असते, सगळं असतं. पण ह्या ज्या सुविधा अवेलेबल असणं त्या त्यांनी पुढे कॅरी फॉरवर्ड करणं हाच आमचा एक उद्देश होता. फक्त तुम्ही नाही गेलं तर ते काही होणार नसतं. त्यामुळे जिथे जिथे बोलावलं जाईल तिथे तिथे आम्ही जातो आणि खास लोकांना विनंती करतो की तुम्ही ह्या, आता आम्ही आर्मीचे कॅम्प्स करतो, तर प्रत्येक कर्नल जिकडे जिकडे शिफ्ट होतात त्यांनी तिथे तिथे आमचे कॅम्प्स केले. म्हणजे बेळगावपासून सगळीकडे पूर्ण बॉर्डर झाले, फक्त आता लेह लडाख राहिले. आत्ताच मला आज अहमदनगर, आपलं नागपूर आणि पुण्यावरनं आणि नाशिक असे 4 रिक्वेस्ट आलेत आर्मीच्या. तर आता आम्ही अहमदनगरला पहिलं प्राधान्य देणं, कारण 4 फेब्रुवारी हा वर्ल्ड कॅन्सर डे आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही सेकंडला इन्कम टॅक्सच्या सगळ्या एम्प्लॉईजसाठी, म्हणजे त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की त्यांचे 8,000 एम्प्लॉईज आहेत मुंबईमध्ये, त्या सगळ्यांसाठी तुम्ही कॅम्प करा म्हणून. तर आता 8,000 जरी नाही आले तर 5,000 जरी आले तरी आमचा मेसेज लॉंग वे जाऊ शकतो. मग बाहेर त्यांच्या बाकीच्या इथून आम्ही काम करू शकतो. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की नेमकी ऑर्गनायझेशन काय, त्याचं नाव काय, त्याची स्थापना कधी झाली आणि त्या ऑर्गनायझेशनपर्यंत तुमचा येण्याचा जो प्रवास होता, म्हणजे तुमचं शिक्षण, बालपण वगैरे सगळं, तुम्ही या ऑर्गनायझेशनपर्यंत पोहोचलात कसं? आताच सांगितलं मगाशी, ऑर्गनायझेशनबद्दल बोलते आधी. 1969ला मिसेस सप्रू, YK सप्रू हे आमचे चेअरमॅन आहेत, त्यांनी ही ऑर्गनायझेशन स्थापन केली. गेली 54 वर्ष आम्ही टोटल मॅनेजमेंट ऑफ कॅन्सरवर काम करतो, म्हणजे पूर्ण सर्वांगीण विकास करणं. पेशंट आमच्यापर्यंत पोचल्यानंतर त्याचं पूर्ण, असं नाही आहे काय होतं माहिती आहे, कॅन्सर पेशंट झाला ना की नंतर त्याला जॉब मिळत नाही, कारण लोकांना वाटतच नाही तो खंबीर आहे, तो काम करू शकतो वगैरे. म्हणून आमची रिहॅबिलिटेशनची कन्सेप्ट तयार झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना काम दिलं जातं. अतिशय सुंदर आमचं रिहॅबिलिटेशन सेंटर आहे, प्लीज व्हिजिट करा. इतकं सुंदर ते काम करतात ना, त्यांचं जे सगळं काम करण्याची पद्धत आहे आणि जे क्लास आहेत त्याचं आम्हाला वर्ल्ड वाईड हे आहे, येस रिकग्निशन आहे आणि खप पण आहे आम्हाला. म्हणजे अमेरिकेपासून, चायनापासून, रशियापासून सगळीकडे आमच्या प्रॉडक्ट्स घेतले जातात. ते इतकं क्वालिटी वर्क केलं जातं, अतिशय सुंदर आणि सुबक काम केलं जातं आणि हे आमच्या पेशंट्सना ट्रेन करून केलं जातं. तेच ते काम करतात पेशंट्स. आणि जो पेशंट्स काम करू शकत नाही त्याला काम दिलं, त्याच्या फॅमिलीतल्या एका मेंबरला काम दिलं किंवा कोणी जास्त पण करू शकतात का तर त्याची फॅमिली त्या खर्चावर उभी राहू शकते, त्या पैशावर उभी राहू शकते आणि आपल्या घराचा खर्च भागवू शकते. हा एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण केला जातो. तर आमच्याकडे आता बरेच 6,000च्या वर कॅन्सर पेशंट्सना रिहॅबिलिटेट केलं गेलेलं आहे की त्यांनी काम करून आणि अतिशय चांगलं ते काम करतात. त्याच्यामध्ये दिवे बनले जातात, परत स्टेशनरी बनलं जातं. आणखीन जे लिनियन्स आहे ते आमचे ऑबेरेसारख्या, म्हणजे आपलं अमेरिकेचे प्रेसिडेंट आले त्यांनीही वाखाणलेलं होतं ते. सगळ्या ताजमधनं आमचं प्रॉडक्ट जातं आणि तिथे तो बराच मोठा अख्ख्या ऑल ओव्हर इंडिया आणि बाहेर US ला पण आमचं जातं सगळ्याच कंट्रीजमध्ये. जो येतो तो परत परत आमचं हे प्रॉडक्ट घेतो आणि त्याची क्वालिटी खूप जपली जाते, कुठल्याही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं जात नाही. आणखीन दिवे, वीग पण बनवले जातात. वीग आमच्याकडे नाही बनवत आम्हाला काही वेळेला डॉक्टर उषा सारे आहेत कामाच्या गायनाकोलॉजिस्ट, त्यांना कोणतरी फॉरेनवरनं द्यायचं तर मग त्या द्यायच्या, मग पेशंटना आम्ही दिलं जातं. किमोथेरपीमध्ये केस जातात त्याच्यामध्ये ते दिलं जातं. मध्ये मी हेल्प फॉर कॅन्सर म्हणून प्रिया दत्त बरोबर एक कार्यक्रम केलेला होता. आम्ही सगळ्यांना आव्हान केलं की तुम्ही तुमची केस डोनेट करा आणि त्या डोनेशनच्या माध्यमातून आम्ही विग्स बनवलेले आणि ते बऱ्याच कॅन्सर पेशंट्सना आम्ही दिले आणि बरेच ऑर्गनायझेशन आहे ते काम करतात. आमचं आणखीन एक महत्त्वाचं डिपार्टमेंट म्हणजे हे रिहॅबिलिटेशनमध्ये आहे प्रोस्थेसिस डिपार्टमेंट. हे प्रोस्थेसिस डिपार्टमेंट असं आहे की
ब्रेस्ट कॅन्सर मॅस्टेक्टोमी झाल्यानंतर ब्रेस्ट काढली जातात. स्त्रीला हा पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे आणि जेव्हा तिला समाजात वावरण्यासाठी तिला खूप ऑकवर्ड वाटतं जर असं काही तिच्या बाबतीत झालं तर. मग त्यासाठी प्रोस्थेसिस अतिशय छान प्रोस्थेसिस बनवले जातात. बाहेरून कोणाला कळणारही नाही की ती एका मोठ्या आजाराला सामोरी गेली आणि तिचे ब्रेस्ट रिमूव्हल सर्जरी झालेली आहे. आणि हे वॉशेबल असतात, जवळजवळ वर्ष 2 वर्ष टिकतात आणि हे आम्ही फ्री देतो सगळ्यांना. म्हणजे तुमच्या माध्यमातून हा मेसेज पोहोचवला तर कुठल्याही स्त्रीला आमच्याकडे येऊन रजिस्टर फक्त आधार कार्ड आणायचं तिने आणि ते तिला फ्री दिलं जातं. कारण आम्ही त्याच्यासाठी स्पॉन्सरशिप घेतो लोकांकडनं, कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे. तिला पुन्हा समाजात त्या पद्धतीने उभं राहणं, आत्मविश्वासपूर्वक उभं राहणं आणि समाजात आपल्या स्त्रीचं महत्त्व केवढं तरी मोठं आहे आणि घरात तिचं प्राधान्य तिला खूप मोठं आहे. तर त्या सगळ्याचा विचार करता ही गोष्ट आम्ही आमच्या ऑर्गनायझेशन आज कित्येक वर्ष करतो आहोत आणि फ्री ऑफ कॉस्ट त्यांना देतो. त्यामुळे त्यांना तो भार वाटत नाही. कारण काही वेळेला जर तिला ते फ्री दिलं नाही तर ते घेणं पण तिला परवडणार नाही. आमच्याकडे सिलिकॉन आहे, पण ते काय सिलिकॉन खूप महाग असतं, 8-9 हजाराची ती किंमत आणि खूप डेलिकेट असतं ते. मग सगळ्या मॉडेल्स आणि ज्या कोणाला काही असे जे हायर क्राऊड आहेत तर ती लोकच आमच्याकडनं ते घेऊन जातात. पण काही एखाद दुसऱ्या आहेत गुजराती महिला, त्यांना ते हवं असतं ते येतात. म्हणजे ऐपत नसताना पण त्या चांगलं दिसण्यासाठी त्या घेऊन जातात. हे मला त्यांचं कौतुक वाटतं. म्हणजे त्याही तसं करतात आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही म्हणजे माझ्या आता कॅम्पच्या संदर्भात म्हणजे बऱ्याच ओळखी होतात. तर त्या माध्यमातून आम्ही एक पवनहंस राईड करतो, हेलिकॉप्टर राईड करतो प्रत्येक वर्षाला आणि तुमच्या ह्यांनी पण सगळ्यांनी कव्हर केलेलं आहे. तर आम्ही घेऊन जातो मुलांना, पूर्ण त्यांची विश कंप्लीट करतो. 25 मुलं असतात. पवनहंस फ्री देते मला ती राईड, जवळजवळ 3 राईड्स देतात त्या ते फ्री. पूर्ण मुंबईभर फिरवून आणतो. जेव्हा आपलं सिलिंग बंद गेलं तेव्हा पहिली राईड पवनहंसने दिली आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये पहिला फोटो तो आलेला. सिलिंगचा तोपर्यंत फोटो आला नव्हता आणि तो पहिला फोटो टाइम्स ऑफ इंडियाने कव्हर केलेला आणि मुलांनी इतकं एन्जॉय करतात. आणि मग कुठल्यातरी चांगल्या सेलिब्रिटीजना बोलवायचं आणि त्यांच्याबरोबर तो त्यांना वेळ घाल म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कारण 365 डेज हे खूप त्रासाचे असते. तर त्यातला एक दिवस तरी त्याच्यासाठी आम्ही रोज डे सेलिब्रेट करतो. रोज डे हा असा दिवस आहे की 22 सप्टेंबरला हा सेलिब्रेट केला जातो आणि आता तो नॅशनल कॅन्सर रोज डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. आणि त्यावेळेला पूर्ण भारतभर हा केला जातो आणि त्या रोज डेच्या माध्यमातून त्यांच्या काही विशेष असते. त्यांना गुडी बॅग्स दिल्या जातात, एंटरटेनमेंट प्रोग्राम्स केले जातात, सेलिब्रिटींचं इन्व्हॉल्वमेंट असतं. फार छान कार्यक्रम असतो. तेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळाला तर मी तुम्हाला इन्व्हाइट करेन. सायन हॉस्पिटल किंवा नेन्या हॉस्पिटल्समध्ये मी सेंट ज्यूडला करते. मी तो एक घेतलेला अतिशय चांगलं ते सेंटर आहे, चाइल्डहुड सेंटर आहे, तिथे करते. तिथे बरेच जवळजवळ 175 चिल्ड्रन्स आणि फॅमिलीज असतात. त्यांच्यासाठी मॅजिक शो, एंटरटेनमेंट प्रोग्राम त्यांना इन्व्हॉल्व करून आम्ही करतो. तर एवढी छोटी छोटी मुलं हे असतात आणि इतक्या आजारासाठी त्या आजाराचं नाव पण त्यांना माहीत नसतं. इतक्या ह्या वयामध्ये त्यांना ते सफरिंग असतं. मोठी माणसं बोलू शकतात, लहान मुलांनी काय पाप केलेलं असतं, त्यांनाही कुठल्या सवयी नसतात काय, पण ते जेनेटिकली आलेलं असतं त्यांच्याबद्दल. आणि मी नेहमी जेव्हा लेक्चर देते सांगते तुम्ही तंबाखू आणि याचं व्यसन करू नका, कारण तुमच्या जीन्समधून तुम्ही 2nd जनरेशनला ते पोचवत असता. तुम्ही तुमच्या कुठल्याही वाईट सवयी आपल्या नेक्स्ट जनरेशनला जात असतात, तुमच्या पुरत्याच मर्यादित राहत नाहीत. त्याच्यासाठी आमच्या लेक्चर्समधून ते लोकांना आव्हान असतं की नका असं करू, कारण त्या लहान बाळांनी काहीच केलेलं नसतं. आज टाटा हॉस्पिटलमध्ये छोटी छोटी मुलं काय त्यांनी केलं आहे, पण त्यांना किती मोठा त्रास आला आणि त्या त्रास व्यक्त करण्याचं पण त्यांच्यामध्ये ताकद नसते आणि त्यांना माहीत पण नसतं आपल्याला काय झालं. तर हे आमचं काम असतं. आता माझ्याबद्दल मी आर्ट्सला गेले, कारण पण मला ना सायन्सची आवड होती, पण तेव्हा माझ्यात एवढा फोकस नव्हता. मला क्रिकेटची खूप आवड होती. तर त्या मॅचेस आणि मी चांगली क्रिकेट पण खेळायची. माझ्या भावाला नेहमी वाटायचं मी क्रिकेटमध्ये चांगलं करिअर करेन, पण त्यावेळेला आपल्या पॅरेंट्सची हे नसतं ना, अभ्यास आणि हे सगळं करणं, मुलींनी क्रिकेट खेळणं म्हणजे. तर त्यामुळे तो राहिला माझा. त्याच्यामुळे मी सायन्सला नाही गेले आणि मी आर्ट्सला गेले. पण आर्ट्समध्ये पण मला असं वाटलं की मी काहीतरी चांगलं करावं, म्हणून माझा इकॉनॉमिक्सकडे कल होता. म्हणून इकॉनॉमिक्स स्टॅटिस्टिक घेऊन मी ग्रॅज्युएट झाले, लॉला जॉईन झाले आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं.
तर त्याच्यानंतर मग लग्न झालं माझं 23व्या वर्षी आणि विदिन अ मंथ माझ्या नणंद म्हणाल्या तू आता जॉब नाही आहे तर तुला करायचं आहे का? तर म्हणाले चालेल, करायला काय हरकत नाही, नुसतंच बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं सांग. म्हणून मग त्या ऑर्गनायझेशनमध्ये होत्या म्हणून मी पण जॉईन झाले आणि मी हार्डली 6 महिने केलं असेल. नंतर माझ्या मुलाच्या वेळेला मी हे केलं, पण त्या 6 महिन्यामध्ये मला अतिशय चांगलं वाटलं. मग तेव्हा मी फंडरेझिंग युनिटमध्ये होते, म्हणजे त्या वेळेला निरनिराळ्या ठिकाणी जायचं, कॉर्पोरेट्समध्ये वगैरे. खूप शाय होते, मला असं बोलायची पण खूप भीती वाटायची. म्हणजे आपण काय एक्सप्रेस करू आणि काही चुकीचं निघालं तर असं खूप भीती वाटायची. म्हणजे मी इतकं बोलू शकेन नाही मला त्यावेळेला वाटतं. तर असं करत माझा प्रवास सुरू झाला आणि नंतर मग मी परत जॉईन झाले 90मध्ये. मग मी मागे वळून नाही बघितलं. तर मग मी एक मग माझ्याबरोबर माझ्या बॉस होत्या विजय व्यंकटेश, त्यांच्यानंतर मग 2000 साली मला माझं डिपार्टमेंटची हेड बनवलं गेलं आणि तो माझा लाईफचा टर्निंग पॉईंट होता. म्हणजे तुम्हाला काही वेळेला तुमचे बॉसेस असतात ते तुम्हाला काही करायला देतात नाही देत ते त्यांच्यावर डिपेंड असतं, पण त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप असतं. मी खूप शिकले, त्यांची शिस्त शिकले, त्यांचं टायमिंग कमिटमेंट शिकले आणि काम करण्याची जिद्द पण शिकले. तर मग 2000मध्ये जेव्हा आलं तेव्हा पहिलं आय थिंक मी ही पवनहंसची राईड केली. मी पवनहंसमध्ये कॅम्पला गेलेले, पण बाहेर फिरताना मी जस्ट ते हेलिकॉप्टर बघितलं की वाय कांट वी आस्क फॉर आवर पेशन्स. आणि मग जेव्हा मी विचारलं त्यांना ते हो म्हणाले. म्हणजे आणि मी लाईफचा एक फंडा ठेवला आहे, काय होईल लाईफमध्ये, येस ऑर नो. झालं तर येस होईल, नाही तर नो होईल. विचारायला काय हरकत आहे, आपण आपल्यासाठी नाही विचारत आहे, एका छोट्या बाळांसाठी विचारतोय की ज्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा छोटासा प्रयत्न असतो. आणि मी असंच पुढे जात राहिले. मग आता रिसेंटली आम्ही एक अगोदर मी जेट एअरवेज बरोबर एक राईड केलेली, विमानातनं घेऊन गेले. आता रिसेंटली पण गेले अदानींबरोबर. आम्ही पूर्ण मुंबई ते नाशिक, नाशिक टू मुंबई 25 मुलांना घेऊन असं. इतका आनंद झाला ना त्यांना की तो अद्वितीय होता आमच्या दृष्टीने पण. कारण आम्हाला इथे इतकं भरून आलं की ह्या मुलांनी कधी जाणार, त्यांचं लाईफ आज आहे उद्या नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनाचा जितका काही आनंद आहे तो त्यांना देण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करत असतो. आणि मग असं काही करत गेलं. मग कॅम्प्स गेलं, मग कॅम्प्समध्ये पण असंच सगळ्या लोकांना कॉन्टॅक्ट्स करत गेले. लोक हो म्हणत गेली. पोलिसांसाठी भरपूर काम केलं, रेड लाईट एरियामध्ये खूप काम केलं, ट्रान्सजेंडरसाठी काम केलं. आणि ह्याबरोबर माझे सगळे सहकारी माझ्याबरोबर होते. म्हणजे ह्यांना मी सांगितलं 3 वाजता आपल्याला निघायचं, 3 वाजता ते रेडी असतात. त्यामुळे सगळ्यांच्याच, एक व्यक्ती एक संस्था काहीच नाही करू शकत. त्यामुळे सगळ्यांच्या सपोर्टमुळे आम्ही आज हे काम करू शकलो. आणि जेव्हा आर्मीने आम्हाला रेकग्नाईज केलं गेलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला, आमच्या ऑर्गनायझेशनला आनंद. कारण एवढ्या सगळ्या ओशियनमधनं तुम्हाला तुमची ऑर्गनायझेशन छोटंसं असतं आणि त्याच्यातनं तुम्हाला निवडणं, तुमच्या कामाला त्यांनी प्राधान्य देणं, हे आम्हाला खूप मोठं वाटलं. आणि तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता आउट ऑफ महाराष्ट्र जाण्याचा. आणि जेव्हा मी गेलो, कारण तेव्हा मला माहीत पण नव्हतं कसं पोचायचं तिथे. मग मी असंच एकदा, माझ्याकडे निमंत्रण आलेलं पण फायनान्शियल सपोर्ट नव्हता आम्हाला तेव्हा. तिथे त्यावेळेला जायला 3.5-4 लाखाचा खर्च होता. पण आणि अगदी आतमध्ये आणि झेड लाईट एरिया होता, म्हणजे झेड सिक्युरिटी होती, एकदम बॉर्डर होती. आणि ती आम्हाला सारखी त्यांचे लेटर्स येत होते मला, पण फायनान्शियल सपोर्ट. तसंच मी OPDला बसलेली. OPD झाल्यानंतर मला माझगाव डॉकमधनं लोक आले, त्यांचे डॉक्टर्स आणि त्यांची टीम आलेली OPD बघायला. नायगावला आमचं सेंटर होतं तिथे. आणि त्यावेळेला लक्षात त्यांना मी त्यांना जस्ट विचारून बघितलं, म्हणजे विचारायला काय हरकत आहे, तर येस ऑर नो. जेव्हा विचारलं त्यांना ते म्हणाले लगेच तुम्ही लेटर पाठवा. त्याच दिवशी मी ऑफिसला गेले, इमिजिएट लेटर प्रिपेअर केलं, त्यांना पाठवलं. दुसऱ्या दिवशी मला सँक्शन लेटर आलं. आणि मग झाला प्रवास सुरू. पण परत आमचं जवळजवळ 700 ते 800 किलो सामान असतं, ते न्यायचं कसं. मग बरेच शोधले कॉन्टॅक्ट्स. त्यावेळेला मला वाटतं आम्हाला 70,000 रुपये खर्च आलेला. आणि फक्त एकदाच भरला मी. त्याच्यानंतरचं सांगते मी तुम्हाला. मग मी घेऊन गेलो, तो कॅम्प झाला अतिशय सक्सेसफुल. पूर्ण काश्मीरमध्ये तो कव्हर केला गेला. आणि आम्ही तिथे एक आमच्या दृष्टीने चांगली गोष्ट केली की आम्ही दिवाळीच्या जवळच गेलेलो. मग आम्ही सगळ्यांनी फराळ नेले आणि तिथे सगळे सोल्जर्स होते. इतका सुंदर तो मोमेंट होता आमच्या दृष्टीने, कारण त्यांना घर नव्हतं,
पण आम्ही ते इतकं ह्या मुलीने इतकं सुंदर डेकोरेट केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या फराळ सगळा त्यांना आम्ही दिला. त्यामुळे आम्हाला तो एक खूप टची मोमेंट होता की आम्ही येऊन काहीतरी सोल्जर्ससाठी केलं आपल्या, म्हणजे आपण फुलाची पाकळी देण्याचा छोटासा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्ही सगळे बॉर्डर्स आणि सगळीकडे बाकीच्या ठिकाणी पण कॅम्प्स केले, बिहार, राजस्थान वगैरे सगळीकडे. त्यावेळेला परत आम्हाला हा प्रॉब्लेम आला की सामान कसं न्यायचं. मग आता म्हटलं डोकं चालवायला. प्रत्येक वेळेला 70,000 हा वेस्ट ऑफ मनी आहे आमच्या दृष्टीने. तो वेस्ट ऑफ मनी नव्हता, तो गव्हर्नमेंटच्या त्या एअरलाईन्सच्या दृष्टीने तो पैसा होता. पण मग मी काय केलं, ते एअरपोर्ट मॅनेजरला जाऊन प्रत्येक वेळेला भेटले आणि त्यांना सांगितलं की आय एम नॉट गोईंग फॉर पिकनिक, आय एम गोईंग फॉर कॉज. तर तुम्ही आम्हाला तुमच्या ह्याच्यातनं सपोर्ट करा आणि हे माझं सगळं सामान तुम्ही वे ऑफ करा. आणि तुम्हाला त्यांना आयडिया पण दिली कसं वे ऑफ करायचं. तुमचे सगळे कस्टमर्स असतात, त्यांच्याकडे काही एवढं वजन नसणार, प्रत्येकाच्या नावाने तुम्ही ॲडजस्ट करा. आणि त्यांनी ते तसंच केलं. आता प्रत्येक वेळेला आम्हाला फ्री आम्ही जातो, फ्री येतो. परत काय होतं, जाताना तुम्ही जाता पण येताना परत मला ती सगळी प्रोसिजर करायला लागते. मग आर्मी असतं तर आर्मीचं लेटर देतं, पण तरी पण ते कन्व्हिन्स व्हायला थोडं हे होतं. आर्मीचं लेटर असतंच आमच्याकडे की असं काम केलं, मग सगळं त्यांना एक्सप्लेन करावं लागतं. मग परत माझं हे सगळं सुरू होतं आणि परत मग येताना सगळं फ्री सामान घेऊन येतं. कारण इथून तुम्ही जरा आपल्या लोक जरा इतकी चांगली आहेत मुंबईची, पण तिकडचे एक सगळेजण खूप कायद्यावर बोट ठेवणारी असतात, पण ते पण ऐकतात. त्यामुळे आतापर्यंत एकदाच भरले मी 70,000. ते पण मी आता विचार करते का भरले, तेव्हा पण मी जरा आयडिया ते मी कुरिअरने वगैरे केले. मग ते श्रीनगरला पोचलो, तिथून तिथे असं म्हणजे वेगळं वेगळं हे झालं. तर असे वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात. आणखीन म्हणाला कॅन्सरचं कारण काय, काय होतं कॅन्सरचं कारण असं तुम्ही नाही सांगू शकत, कोणाला असं बोट नाही करू शकत. पण आता बघा, तंबाखूच्या सवयी आहेत, त्याच्यामधनं कॅन्सर होतं. तुमची लाईफस्टाईल आहे, त्याच्यामधून कॅन्सर होतो. आणि तुम्ही काय आपण चेकअप करतो का? आता तुमच्यापैकी इतके सगळेजण आहेत, करता का रेग्युलर चेकअप, करता का व्यायाम? प्रत्येकजण म्हणतो आम्हाला घाई आहे, आम्हाला वेळ नाही आहे. ते 24 तासामध्ये अर्धा पाऊण तास वेळ नाही आहे हे सांगणं चुकीचं आहे. जर मनाचा निश्चय केला ना तर तुम्ही सगळं करू शकता. फक्त मी नेहमी म्हणते माझ्यामध्ये परमेश्वर आहे, त्याला काही सशा आहे. हे मी ब्रीथ घेऊनच जाते. म्हणजे माझ्या पायाचा एवढा प्रॉब्लेम झाला मध्ये, मी चालू पण शकले. मी व्हीलचेअरवरनं कधी कधी लोक मला अशी नेत होती, पण आय नेवर स्टॉप दॅट. पण मी कधीच थांबले नाही, कारण मी ह्याच्यामुळे माझे वरचं अंग तर ठीक आहे, मी काही करू शकते, फक्त पायच माझे जरा थोडे कमजोर झालेले आहे. तर त्याच्यामुळे मी माझं बाकीचं काम थोडा निश्चय केला ना, मनावर तुमचं विलपॉवर स्ट्रॉंग केली ना, तुम्हाला काही अशक्य नाही आहे. तुम्ही कुठेही जगाच्या, मी तर नेहमी सगळ्यांना उदाहरण द्या, लोक चंद्रावर गेली, सूर्यावर गेली आहे. आपण हे इतकं तंबाखूसारखं साधं व्यसन सोडू नाही शकत, सोडू शकतो. मनाचा निश्चय केला, विलपॉवर स्ट्रॉंग केली, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला, तर तुम्ही काहीही अचीव करू शकता. नथिंग इज इम्पॉसिबल इन लाईफ. तर हे जर तुम्ही केलं तर नक्की तुमची लाईफस्टाईल, तुमचं खाणं, आता खाणं इतकं लोकांचं वाढलेलं आहे, त्यांना घरचं खाणं नको असतं. सगळं पिझ्झा, बर्गर, जे सोपं आहे ते. इवन आया पण मुलांनी काय मागितलं की लगेच ऑर्डर करतात. मला आता कोणीतरी सांगितलं, माझ्याच एक डॉक्टर आहे, त्यांची बहीण आहे, तिला आईला काहीतरी तिने सांगितलं कोशिंबीर पाहिजे, त्यांनी लगेच ऑर्डर केली. यू कॅन नॉट मेक इट. म्हणजे हे हाईट झालं. म्हणजे असं एवढं नका करू, कारण ह्याच्यामुळे तुम्ही तुमच्याच तब्येतीवर, हेल्थवर परिणाम करता. आणि थोडे कष्ट केले तर आपलं शरीर पण चांगलं राहतं, हो की नाही? म्हणून डाएटवर कंट्रोल करायला पाहिजे, लाईफस्टाईल करायची. प्रत्येक कॅन्सरची साईन अँड सिम्पटम्स वेगळे आहेत. तुम्ही जर ब्रेस्ट कॅन्सर बघितलात आणि सर्वायकल कॅन्सर कम्प्लीट ऑपोजिट आहे. सर्वायकल कॅन्सरमध्ये तुम्ही बघाल आपल्या मुलींना, आता तुम्ही शहराकडे तरी लेट मॅरेजेस आहेत, पण ग्रामीण भागात गेला तर तिला पाळी आल्यानंतर तिचं लग्न करायच्या मागे असतं. मग तिचं 14-15 वय असेल, 12-13 पासून पण सुरुवात करतात काही कम्युनिटीमध्ये, आणि 12 ते 15मध्ये तुमचं लग्न होतं. तुम्हाला 20पर्यंत 2-4 मुलं होतात. तुम्ही विचार करा, गर्भाशय एवढंसं असतं, त्याला किती वेळा तुम्ही एक्सपांड करणार? एवढ्या लहान वयात त्यांना हायजीनची माहिती नसते, खाणं काय असतं माहीत नसतं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही त्यांना इतकं मोठं प्रेशर दिलं
तर त्या स्त्रीची अवस्था काय होणार, ती कुठल्या तरी आजाराला सामोरी जाणारच ना. तिला मल्टिपल प्रेग्नन्सीज असतात, त्यांचे पिरियड्सच्या तक्रारी असतात, हेवी ब्लिडिंग असतं, वाईट डिस्चार्ज असतं कारण हायजीन व्यवस्थित नसतं, काय कपडे वापरायचे ते माहीत नसतं, साध्या कपड्यांचा विपर सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर किती काळ करायचा तेही माहीत नसतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला गर्भाशयाच्या कॅन्सरकडे घेऊन जातात. आणि त्याच्या ऑपोजिट तुमचा ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तुम्हाला काय होतं, आता आपल्याला वाटतं आपल्या मुलींनी शिकावं, मोठं व्हावं, तिने करिअर करावं, तर तिचं मग लग्न ही प्रायोरिटी 30च्या नंतर असते, जी 20 आणि 25मध्ये लग्न झालं पाहिजे, 30च्या आत मुलं झाली पाहिजेत आणि ब्रेस्टफीड केलं गेलं पाहिजे. हे 30च्या नंतर होतं, 30च्या नंतर लग्न होतं. मग आणखीन तुम्हाला नोकरीमध्ये इस्टॅब्लिश व्हायचं असतं, चांगलं तिथे जॉबमध्ये चांगलं तुम्हाला इस्टॅब्लिश होण्यासाठी हे करतं. म्हणून तुम्ही मूल होण्याचं जे प्राधान्य आहे त्याला दूर करता. ते आणखीन 2 वर्ष नंतर मग तुम्हाला ब्रेस्टफीड करायला वेळ नसतो कारण तुम्ही सकाळी जाता ते रात्री येतात. त्यामुळे तेही होतं. म्हणजे निसर्गाच्या रूपात जे निसर्गाने तुम्हाला दिलेलं आहे त्या वेळी त्या गोष्टी केल्या तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. त्याच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाता मग ते तुम्ही रिवोल्ट करता, त्यामुळे तुम्हाला तो त्रास सहन करावा लागतो. आणि तुम्ही स्तनाच्या कॅन्सर म्हणजे ओबेसिटी आहे, तुम्ही जे डाएट घेता ते बरोबर नाही आहे, तुम्ही बाहेरचं जंक फूड खाता, मैद्याचा वापर आता किती केला जातो, सारखे केक्स आणि हे ते सगळं त्याच्यातूनच बनतं. काय गरज आहे हे सगळं करण्याची. पण ह्या सगळ्या गोष्टी आता त्या इझिली अवेलेबल आहेत आणि तुम्हाला वेळ नाही म्हणता. आणि आता खरंच मुलींचं जे लाईफ झालेलं आहे त्यामुळे त्या रात्री बेरात्री येतात, त्यांना काही खरं. आणि बघितलं ओबेसिटी किती आहे, कंटिन्युअस. आणि स्ट्रेस असल्यामुळे कंटिन्युअस खाल्लं जातं, कुठेही कंट्रोल नसतो, सारखं काहीतरी मनाला काय म्हणतात चाळा असायला पाहिजे काहीतरी, त्यामुळे ते सगळं केलं जातं. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर आहे. आणि पॅन्क्रियास वगैरे कॅन्सर बघा, इतके छोटे कॅन्सर आहे तुम्हाला कळतही नाही. व्हेरी सायलेंट कॅन्सर हा पॅन्क्रियासला बोललं जातं आणि जेव्हा कळतो तेव्हा 3री आणि 4थी स्टेज आलेली असते. आणि तुम्हाला हा कळत नाही. कोलन कॅन्सर आहे, काय कळतं. ओव्हेरियन कॅन्सर आता किती वाढलं आहे ओव्हेरियन कॅन्सर. हे जे सायन्स आहेत, सिम्पटम्स आहेत, ते सगळ्या स्त्रियांना होतात. म्हणजे जे कणकण आहे किंवा काही व्हेरी ऑफन फिवर येत असतं किंवा बॅकएक आहे, वाईट डिस्चार्ज होतो, असे जे सिम्पटम. म्हणून आम्ही सांगतो जेव्हा तुम्ही अर्ली डिटेक्शनसाठी आमच्याकडे याल तेव्हा जेव्हा आम्ही बघतो काही त्रास असेल, पेल्विकमध्ये काही त्रास असेल किंवा काय सोनोग्राफीच आम्ही ॲडवाईस करतो. आणि आत्ता तर सांगितलं गेलं की प्रत्येक 6 महिन्यानंतर स्त्रीने एकदा सोनोग्राफी करावी. म्हणजे काही त्रास असेल तो वेळेस कळतो त्याच्यामध्ये. नाहीतर मग कसा कळणार तुम्हाला. तुम्ही वर्षानुवर्ष जर चेकअपला नाही गेला, जेव्हा त्रास होईल तेव्हा गेला तर नक्कीच त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या ह्याच्यावर तुमच्या ह्याच्यातलं कंट्रोल असणं फार महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकाने, मी तर सांगेन, मी आता ज्या विभागात काम करते, माझं जे डिपार्टमेंट आहे ते अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर्स करेन. आम्ही अवेअरनेस देतो, कॅन्सरवर लेक्चर देतो आणि लेमॅन लँग्वेजमध्ये मी लेक्चर देते. कारण खूप मेडिकल टर्म्स ऐकायला कोणाला माहीत नसतात आणि उगीच ते तिथे सांगणं योग्य नसतं. त्यामुळे तुम्ही साध्या सोप्या भाषेत तुम्हाला जे म्हणायचं आहे ते जर त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर जास्त चांगलं आहे. आणि मी प्रत्येक स्त्रीला सांगते की प्रत्येक स्त्री ही मुलीची आई मैत्रीण व्हायला पाहिजे. चांगली मैत्रीण झाली तरच ती आई म्हणून शोधू शकते. कारण का तिने जर तिला जे आलेले प्रॉब्लेम ते जर तिने आपल्या मुलीबरोबर शेअर केले तर पुढे जाऊन ह्या सगळ्या आजारांना तिला सामोरं जाता येत नाही. ॲटलिस्ट ते जे प्रॉब्लेम जर कळले तर ती वेळीच त्याच्यावर ट्रीट करू शकते. नाहीतर कोणी काही नाही. आणि शाळेमध्ये पण सेक्स एज्युकेशन दिलं जातं. ते एज्युकेशन किती मुली ऐकतात किंवा किती मुलं ऐकतात. कारण मी तेवढंच सांगेन की मुलींबरोबर मुलांनाही दिलं पाहिजे, कारण त्यांनाही तितकीच गरज आहे. कारण त्यांचेही प्रॉब्लेम्स खूप असतात पण ते डिस्कस नाही, आईवडील डिस्कसच नाही करत. ह्याच्यामध्ये जी स्वच्छता त्यांना पाळायला सांगायला पाहिजे तीही पाळली जात नाही. आणि हे सगळं त्याच्याच इर्दगिर्द सगळं झाल्यामुळे पुढे जाऊन कितीतरी, फक्त कॅन्सर नाही, कितीतरी स्किनचे प्रॉब्लेम्स असतात. आता आम्ही किती मुस्लिम समाजामध्ये जेव्हा काम करतो किती त्या मुलींना स्किनचे प्रॉब्लेम्स असतात. कारण त्यांचे जे वस्त्र घातले जातात ते एकावर एक उन्हाळा असतो काय असतो कुठे त्यांच्याकडे बघितलं जातं. मल्टिपल प्रेग्नन्सी 10 आणि 11 मी बँड्राला कॅम्प केला. आय वॉज सो शॉक आणि मी खूप बोलायचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडे त्यांच्या त्या मस्जिदमध्ये एक लेडी असते जी त्यांना
मॅनेज करत असते म्हणजे त्यांच्या सगळ्या प्रॉब्लेम्सना. आणि ती त्यांना जसं ते लेक्चर्स देतात ना त्याच्यामधनं मुलं किती इम्पॉर्टंट आहे, अल्लाह की देन आहे, हे आहे. आणि ती जराही ती लोक हलत नाही, ती तिचाच फॉलो करत असतात. आणि त्यामुळे 10-11 मुलं ही अगदी सामान्य वाटतात. हमारे काय अल्लाह ने दिया है तो अल्लाह ही उसका केअर करेगा, अल्लाह ही उसकी रक्षा करेगा. अल्लाह थोडं येणार आहे सगळं करायला, पण हे त्यांना कळतच नाही. कितीतरी आत्ता तरी थोडं एज्युकेटेड येते, पण 3 आणि 4पेक्षा कमी आहे. फार फार एकदम पॉईंट इतकं आहे. म्हणजे काही कम्युनिटी इव्हन बिहारमध्ये पण किती मुलांना जन्म देतात, ते म्हणजे काही करूच शकत नाही त्यांचं, तरी पण आपल्या मुलं. आणि कुठेतरी हे थांबवलं पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये त्या स्त्रीची अवस्था खूप नाजूक होऊन जाते आणि तिला आणि तसा फायनान्शियल सपोर्ट नसतो. आणि बिहार वगैरे ह्याच्यामध्ये मी बघितलं त्यांचे नवरे एखाद दुसरे दिवस काम करतात, नंतर ते अगदी दारू पिऊन अगदी एन्जॉय करत असतात आणि त्या बायकाच सगळ्या शेतांमध्ये वगैरे जाऊन काम करत असतात. म्हणजे ही परिस्थिती. प्रतिदिन मुलांना जन्म द्यायचा, त्यांचा सांभाळ करायचा, त्यांना सगळं फीड करायचं. म्हणजे अशी आपली काहीतरी वेगळी अवस्था आहे. त्याच्यामध्ये त्यांना किती सांगितलं, हायजीनचं महत्त्व सांगितलं, पण आत्ता थोडं लोकांमध्ये अवेअरनेस झाला आहे, तर करतायत. म्हणजे पूर्वी जेवढा रिस्पॉन्स नव्हता तेव्हा आत्ता मिळतोय. म्हणून आम्ही काय करतो आमच्या कॅम्प्सना, एक तर माझ्या लेक्चर्सना मी सगळ्या सेलिब्रिटीजना बोलवत असते, कारण सेलिब्रिटींचा आपण सांगितलं तर त्यांना ते थोडा उपदेश वगैरे वाटतो. सेलिब्रिटी आले तर त्यांच्या ग्लॅमरमुळे त्या येतात सगळ्याजणी आणि त्यांचा मेसेज लॉंग वे जातो. त्यामुळे मी सगळ्या मराठी हिंदी सेलिब्रिटींना जवळ केलं आहे, कारण त्यांच्या माध्यमातून मला खूप फायदा होतो आणि त्या पण बिचाऱ्या येतात सगळ्याजणी आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आम्हाला आमच्या कॅम्प्समधनं. महिलांचा जास्त मिळतो, पुरुष कमी येतात, कारण ते नेहमी म्हणतात आम्हाला काही झालेलं नाही. मी म्हणतो पहिले चेकअप करा, मग आम्हाला कळेल तुम्हाला काही झालेलं नाही. पण आत्ता जरा पुरुष पण अवेअर होत आहे, पण ते नाही हिचं करा चेकअप, आम्हाला काही झालेलं नाही असं नाही, मी असं पण असं नका करू, कारण झाल्यावर काय करण्यात अर्थ, त्याची स्टेज कुठली आहे, काय आहे आणि किती त्रासाचं लाईफ आहे. कॅन्सरची ट्रीटमेंट ही इतकी कॉस्टली आहे, 8 to 10 lakhs कुठेही गेलेले नाही. आणि ते पण तुमची प्रोग्नोसिस कशी आहे त्यावर डिपेंड करतं. जर तुम्हाला बोन मॅरो वगैरे तर खूपच खर्चिक आहे आणि तुम्हाला सगळीकडे मदतीसाठी फिरावं लागतं, हे वेगळी. आणि ते तुम्हाला नाही लागत, पेशंट झालेल्याला नाही लागत, पेशंटच्या नातवाईकांना. म्हणजे हा एक मोठा प्रवास असतो तो आणि त्याच्यातच पेशंट थकून जातात. खरी संभ्रमावस्था निर्माण होते ना, ती निदान झाल्यानंतर होते. नेमकं त्यावेळेला काय केलं पाहिजे ह्याबद्दल तुम्ही काय सांगता? कारण काय होतं माहिती का, आता तुमची संस्था ते करते काम, पण नंबर ऑफ पेशंट्स जर बघितलेत ना तर अजून अशा 100 संस्था आल्या तरी कदाचित ते अपुरं पाहिजे. इतका वाढलाय कॅन्सर ना, आणि फक्त मुंबईमध्ये नाही तर सगळं पूर्ण भारतामध्ये. कारण आपली जी लाईफस्टाईल आहे, सवयी आहेत. आणि बघा तंबाखू आणि दारू हे दोन्ही घेतलं तर दोन्ही 50% जास्त कॅन्सर होण्याचं लोकांना. तर हा इथे 20% असेल तर इथे 40% असेल असं. म्हणजे आणि आणखी त्याच्यावर आणखी व्यसन असतं. तर आमच्या संस्थेला बघा, आता आमच्या कॅम्पमध्ये सपोज डिटेक्ट झाला एखादा कॅन्सर पेशंट, आम्हाला आत्ताच कालच्या कॅम्पमध्ये झाली एका स्त्रीला, 70 वर्षाच्या त्या होत्या, तर त्यांना ब्रेस्टमध्ये लंप लागला आणि तो आम्हाला लगेच कळतो, कारण कॅन्सरची जी गाठ असते ती तुमच्या स्किनला अटॅच असते, मोबाईल नसते, फिरत नाही, ती एकदम कडक अशी गाठ असते. आणि त्यामुळे ते तिथे लक्षात आल्यावर आम्ही त्यांना टाटाच्या प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी, मी इकडे तिकडे पाठवत नाही, कारण ज्यांना जिथे एक्सपिरियन्स आहे तिथे, कारण आय हॅव सीन दॅट मेनी डॉक्टर्स आर मिसिंग दी केसेस. कारण त्यांच्याकडे मग ते सांगतात नाही आहे फायब्रो ॲडिनोमा आहे, तो काय तुम्हाला त्रास देणार नाही. पण असं नाही, काही वेळेला फायब्रो ॲडिनोमा पण टर्न्स होऊ शकतो कॅन्सरकडे जर तुम्ही त्याचा रेग्युलर चेकअप नाही केला, मॅमोग्राफी नाही केली, सोनोग्राफी ऑफ ब्रेस्ट. आणि त्याला पण एज आहे. आम्ही टाटाचा प्रोटोकॉल मानतो, कारण 40 to 45 आम्ही सोनोग्राफी ऑफ ब्रेस्ट ॲडवाईज करतो. जर त्यांची कुठलीही स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री नसेल ब्रेस्ट कॅन्सरची, आणि अबाव 45 आम्ही सोनोग्राफी ऑफ द ब्रेस्ट आणि मॅमोग्राफी ऑफ द ब्रेस्ट हे करतो. वी आर नॉट बिलिव्हिंग ओनली
इन मॅमोग्राफी. कारण मॅमोग्राफीमध्ये जर एखादी छोटी गाठ जर मिस झाली तर ती सोनोग्राफी ऑफ ब्रेस्टमध्ये आपण तुम्ही ओळखू शकता. आणि आत्ता ह्या बाईंच्या बाबतीत असं झालं की आम्ही त्यांना कळलं, आम्हाला कन्फर्म वाटलं. त्यामुळे काय होतं, आम्ही कॅम्पमध्ये फक्त गायनोकोलॉजिस्टवर नाही, आम्ही सेकंड ओपिनियन आमच्या सर्जनकडनं पण घेतो. सर्जननी बघितल्यावर ते मला म्हणाले की तुम्ही यांना ताबडतोब रिफर करा. आणि रिफर केल्यावर आता बायोप्सीचा रिपोर्ट कन्फर्म ॲडिनोकार्सिनोमा आहे तिथे. तर आता टाटा आहे ते शेवटी, तिथे गर्दी असते, पेशंटचे नातलं कुरकुरतात, खूप कुरकुरतात, पण त्यांना असं कळत नाही की ट्रीटमेंट जिथे बेस्ट आहे तिथेच आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. आम्ही कुठेही सजेस्ट करू शकतो, कुठल्याही प्रायव्हेट ह्याच्यामध्ये, पण ती पुढे जाऊन तुम्हाला परवडणारी पण नसते. मग एकदा तुम्हाला ते हे झालं मग परत तुम्ही ग्रंबल करू शकता. म्हणून आणि आमच्याकडे आमचे असे डोनर आहेत की जे 100% ब्रेस्ट कॅन्सरवर फ्री ट्रीटमेंट देतात टाटाच्या. कारण टाटाच्या पेशंटना आम्ही मदत नाही करत, कारण टाटानेच सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे इनफ फंड आहे. आणि तुम्ही आणि टाटा मेन म्हणजे आम्ही किमोथेरपी ड्रेससाठी आमचा एक केमिस्ट अपॉइंट केलेला आहे. आणि त्याच्याकडे आम्ही बाकीच्या हॉस्पिटलमध्ये येणारे आम्ही लिहून पाठवतो, आम्हाला जेवढं आमचं बजेट आहे त्या पद्धतीने त्यांना किमोथेरपीची मेडिसिन्स त्या केमिस्टकडनं परेलच्या मिळतात. पण टाटा ते मेडिसिन्स ॲक्सेप्ट नाही करत, त्यामुळे टाटाच्या पेशंटना मदत करताच नाही येत आम्हाला. त्यामुळे ते गेल्यानंतर मग आम्ही असा एक डोनर हे केला की ज्यांनी 100% आम्हाला ब्रेस्ट कॅन्सरसाठी मदत मिळेल. बाकीच्या काही असेल तर आमचे सोशल वर्कर तिथे टाटामध्ये ॲज अ व्हॉलेंटियर बसतात, मग ते तिथे डॉक्टरला जाऊन रिक्वेस्ट करतात. कारण टाटामध्ये ना तुम्ही आमच्या पेशंटला पहिला घ्या, असं नाही करू शकत, कारण त्यांचे प्रोटोकॉल आहे. आणि आता सगळीकडे पूर्वी आमचं खूप चालायचं डॉक्टर बडवे वगैरे, मी स्वतः बसायची ना तर मी तिथे खूप म्हणजे चांगले वरच्या सगळे लेवलचे डॉक्टर आमचे चांगले खास फ्रेंड होते. डॉक्टर तोंडगावकर होते, डॉक्टर वाणी होत्या, डॉक्टर बडवे माझ्याबरोबर खूप लेक्चर्सना आम्ही केलेले आहे ना. त्यांच्या इकडे पण प्रोग्रामनं मी आणलेलं होतं त्यांना. म्हणजे तेव्हा आमचं खूप चालायचं. आता जरा थोडा मी दूर झाल्यामुळे तसं आहे, म्हणजे चांगल्या डॉक्टरशी निर्णय हॉस्पिटल्सची ओळख आहे. पण थोडं आम्हालाही वाटतं की बाहेरगावांना पण पेशंट येतात, सगळे येतात. प्रायोरिटी फक्त तुम्ही तुमच्या पेशंटना नाही देऊ शकत, प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत आणि ते जेन्युअन आहेत. तर तुम्ही आमचा पेशंटला पुढे करा असं आम्ही कधी आता करत नाही, कारण ते योग्य नाही. तेव्हा एवढे पेशंट नव्हते, पण आता एवढे पेशंट आहेत आणि प्रत्येकाचे दुःख जर बघतात तर सगळ्यांची सेम आहे. तर तुम्ही असं पुश नाही करू शकत की माझ्या पेशंटला पहिलं बघा. पण आमच्या ब्रेस्ट कॅन्सरचं युनिट आहे त्याच्यामधनं आम्हाला चांगली मदत मिळते आमच्या पेशंटला. आत्ताच माझ्या एक पेशंटला पूर्ण सर्जरीपासून त्यांनी फ्री केलं पूर्ण. म्हणजे आता कोणी असं ब्रेस्ट कॅन्सरचं पेशंट असेल तर तुम्ही मला रेफर करू शकता आणि त्यांच्या त्या डोनरच्या माध्यमातून सगळं त्यांना फ्री होण्याचा प्रयत्न. पण मॅडम मला ना तुम्हाला असं सांगायचं आहे की मगाशी सरांनी सांगितलं तसं मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक या आमच्या 4 आवृत्ती आहेत. ही जी मुलाखत आहे किंवा जी इंटरव्ह्यू चालू आहे ना हे सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. जे ऐकतील किंवा जे वाचतील त्यांच्यापैकी आपण ठरवून चालूया. कोणाला असं आढळलं की बाबा निदान झालंय, त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे सुरुवातीला? तुम्हाला सांगू, मी स्वतः व्हिजिट केलं डेरवनला. टाटाचं युनिट तिथे सुरू झालेलं आहे. अतिशय सुंदर हॉस्पिटल आहे. म्हणजे तुम्हाला पेट स्कॅनपासून सिटी स्कॅनपासून सगळं आहे, बायोप्सीपासून सगळं. ऑन्कोसर्जन रोज जातात तिथे, आठवड्यातनं 2-3 वेळा वगैरे. आणि अतिशय सुंदर, माझे अतिशय कॉन्टॅक्ट आहे. मी त्या तिकडच्या पेशंटना सांगते की तुम्ही इथे येऊच नका. नाही असं इतर पेशंटना तुम्ही काय सांगाल? मला विचारायचं काय ते तुम्हाला सांगतो आता मी, की तुम्ही पहिलं मार्गदर्शन घ्यायला या की तुम्ही थेट पहिलं हॉस्पिटलला? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. थेट हॉस्पिटलला गेल्यानंतर ना नेमका कोणता डॉक्टर, नेमका कुठल्या प्रकारचा, इकडेच गोंधळ असतो. नाही ती काळजीच नको. कारण डेरवनला मी ज्या व्यक्तीकडे पाठवेन त्या व्यक्ती जर तिथे सगळे डिपार्टमेंट्स आहे, ब्रेस्ट कॅन्सर युनिट आहे, ओरलचं आहे, ॲबडोमेनचं आहे, म्हणजे सगळे कॅन्सर सर्जन तिथे बसतात आणि तिथे चेकअप केलं जातं, बायोप्सी केली जाते, पेट स्कॅन, सिटी स्कॅन, सगळ्या फॅसिलिटी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी. कारण मला ती लोकं इन्व्हाइट करत होती, म्हणून मी म्हटलं एकदा जायला पाहिजे. त्या बाजूला माझा कुडाळला कॅम्प होता, तो ऑन द वे आम्ही तिकडे गेलो आणि बघितलं. आधी मी म्हटलं लोकांना रिफर करण्या अगोदर मी स्वतः बघितलं पाहिजे की ती फॅसिलिटी बरोबर आहे की नाही. काय होतं माहिती आहे, तुमच्याकडे तुम्ही मुंबईला काउन्सिलिंगला बोलवा, ऑलरेडी पेशंट कॅन्सरमध्ये आहे, त्यांचा डायग्नोज झालेले आहे, ते रिपोर्ट शेअर करतात आम्हाला, त्यामुळे कळतं त्यांचं कॅन्सर आहे म्हणून. त्याच्यामध्ये मग तुम्ही इकडे तिकडे करून त्यांना डिले जर केलं तर त्यांच्या शरीरात कॅन्सर वाढण्याची शक्यता असते. पण ठरवून चला. आमच्या वाचकांपैकी पश्चिम महाराष्ट्रातला किंवा विदर्भातला आहे तर त्यांनी काय करायचं? आमच्याकडे हे करतं मला तोच प्रश्न विचारायचा आहे की नेमकं
सोशल वर्कर आहे, त्यांना आमचा एक फॉर्म आहे. आमच्या संस्थेकडनं 40 ते 50 हजाराची मदत त्या पेशंटला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाते आणि त्यांना त्या डॉक्टरांची पण काही गरज लागेल बोलण्याची वगैरे, तर आमचे सोशल वर्कर त्या बोलतात. सुष्मिता मित्र म्हणून आमची सोशल वर्कर आहे, ती त्यांच्याशी बोलते आणि एक फॉर्म आहे CPAचा, तो भरायचा त्यांनी ऑनलाईन आणि तो ती पाठवायचा विथ दी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. आणि आधी माझ्याकडे जर त्यांनी पाठवलं, माझं तुम्ही नंबर देऊ शकता कुणालाही, असं काही प्रॉब्लेम नाही, तर त्यांनी व्हॉट्सअपवर डिटेल पाठवले तर मी तिला शेअर करते ते, त्यांचा नंबर त्यांनी पाठवायचा, मग आम्ही ती त्यांना फोन करणार आणि आम्ही सगळ्या भारतभर हेच काम करतो. किंबहुना तुमच्याकडे असा कुठले नंबर असतात जे आपण आहे ना आमचा. हां, तर ते नंबर पण असेल तो तर कसा ना- आपण तो भेटू. कसा ना- प्रकाशित करा नंबर, म्हणजे मग लोकांना सोयीचं देऊ होईल. शकतात आम्ही आपला डायग्नोस्टिक, Helpline number कुठला पण तो असेल? 10 ते 5 मध्ये अवेलेबल आहे. हां, कारण ते तो तसं working- लिहिलं जाईल. हां, वर्किंग आवर्समध्ये मी शेअर करतो नंबर, मग त्याच्यामध्ये किंवा तुम्ही माझा नंबर देऊ शकता. नाही पीपल नाही, कॅन कॉल मी एनी टाइम. पण होतं कसं माहिती, आता समजा लाखो वाचक आहेत किंवा ऐकणार आहेत, पण लाखो मध्ये काय थोडे सगळे कॅन्सर नाही मी ते पेशंट. म्हणतच नाहीये, पण त्यांच्यापैकी कोणाला काय असेल आपल्याला आणि काय माहिती होतं म्हणजे नाही. जेव्हा कोण आपल्याला कॉन्टॅक्ट करतं त्याची ती गरज असते म्हणून कॉन्टॅक्ट करतं, उगीच कोणी कॉन्टॅक्ट करत बरोबर नाही. आहे. त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही, पण आमचा नंबर आम्ही 10 to 5 आहे ते देऊ शकता. आमची OPD चालते. आता महालक्ष्मीला आम्ही वन्स इन अ मंथ OPD सुरू केली, पण आता काय झालं, आमचं एका सेंटरचं रिनोव्हेशन आहे, ते 31st आमची ही OPD आहे. त्याच्यानंतर 3 महिने आमची OPD नाही आहे, कारण तो पूर्ण स्टाफ तिथे येणार आहे. तर आमच्याकडे जागा कमी असल्यामुळे आम्हाला आता ते त्यांना देणं भागच आहे. त्यामुळे 3 महिने OPD नाही, पण त्यांनी मला जर कॉन्टॅक्ट केला तर नियरेस्ट आमचे जे कॅम्प्स असतील तिथे आम्ही त्यांना बोलवून चेकअप करू शकतो. जनरली OPD कधी असते? कोणत्या दिवशी? शेवटच्या महिन्याच्या बुधवारी असते. पण आता त्यांनी फोन केला तर आम्ही सांगू ह्या महिन्याला आहे OPD, तुम्ही या चेकअपला, किंवा त्याच्या अगोदर जर आम्ही त्यांच्या एरियामध्ये असू तर तिथे कॅम्पला बोलवू शकतो, किंवा ते मुंबईमधल्या कुठल्याही एखाद्या कॅम्पला येऊ शकतात जर तसंच जेन्युअन असेल तर, किंवा जर सस्पिशियस गाठ आहे तिथल्या डॉक्टरांनी डायग्नोज केलेलं आहे तर ते मला रिपोर्ट्स पाठवू शकतात. मी त्यांना सुष्मिता मित्रांना शेअर करू शकते. आमच्या ह्या नंबरवर त्यांनी रिपोर्ट्स पाठवायचे, तर मला लगेच कळणार. कारण या सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की मार्गदर्शन योग्य होणं हे गरजेचं आणि आहे. तेच करायला नाहीतर बसतो. माणूस हो, हो. दुनियाभर फिरत असतो, त्याला आणि- विचारायला काही कळत नाही. काही नाही आणि कळत. ते आणि depressed भूलभुलई आहे असतं. सगळी भूलभुलई गोष्ट. आहे. आणि कोणी काही काही सांगत नाही. सांगत आता सकाळीच आमचं झालं, मी त्याला म्हटलं आपल्याला त्रास झालाय ना, तर थोडा आणखीन त्रास करणं आवश्यक आहे. फक्त तुम्ही त्या ब्रेस्ट कॅन्सर युनिट पर्यंत पोहोचा, बायोप्सी वगैरे करणं आवश्यक आहे, कारण टाटा बिलीव्हच नाही करत दुसऱ्या इन्व्हेस्टिगेशनवर. त्यामुळे ते परत सगळ्या टेस्ट त्यांनी परत केल्या. म्हणजे आम्ही दिलेल्या NM मेडिकल सारख्या चांगल्या नावाजलेल्या सेंटर्सचं दिलेलं होतं, पण त्यांनी बिलीव्ह नाही केल्यामुळे त्यांच्या परत टेस्ट झाल्या, कारण ती कॅन्सरची तपासणी आहे बरोबर ना. आहे. त्यामुळे आपण त्यांना ऑब्जेक्ट करू नाही शकत, कारण ते फार महत्त्वाचं आहे. कारण ते जर तुम्ही केलं आणि त्याच्यातनं सपोज नसले कॅन्सर निघाला आणि तुम्ही कॅन्सरची ट्रीटमेंट घेताय, केवढा मोठा त्रास होऊ शकतो. म्हणून त्यांचं ते प्रोटोकॉल बरोबर आहे आणि आम्ही त्यांना कधीही विरोध करत नाही. की मी पेशंटना पण सांगते तुम्हाला जरा त्रास होईल तर थोड्या काळापुरता, नंतर बाकीच्या आहेत ना सगळ्या. आणि कॅन्सर झाल्यामध्ये तुम्हाला आधीच लपवून ठेवलेलं असतं तुम्ही, आणि मग झाल्यानंतर मग थोड्याचा त्रास आला सामोरं जायलाच लागतं, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. कोणी जर सर्जरीचा जर का सल्ला दिला असेल तर त्याला तुम्ही पैशाचं वगैरे आम्ही सर्जरी ओरल कॅन्सरची करतोय, कारण आता आमचं ते प्रोजेक्ट चाललेलं आहे. आम्ही जसं म्हटलं की कॅन्सर पेशंट्सना आम्हाला CSR फंड मिळतो, पण ते ठराविक कॅन्सर घेतात, ब्रेस्ट घेतात, सर्वायकल आहे आपलं ह्याचं ओरल घेतात. ओरल कॅन्सरला आता बरंच आम्ही मदत करतोय पेशंट्स. आणि आमचे डॉक्टर प्रशांत राय SCG बरोबर टायअप आहे, तर ते डॉक्टर प्रशांत हे करतात. मग आम्हाला मॅक्झिमम जितके आमचं फंड आहे त्याप्रमाणे 90,000 तर करतातच अप्रॉक्स करतात. आता ते कमी जास्त फंडवर डिपेंड करतं. आणि बाकीचं पण आपलं CM फंडामधनं पण किती मदत केली जाते. माझे अतिशय चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत तिथे. मी रिफर केलेल्या पेशंटना सगळ्यांना म्हणजे आता भरपूर मदत केली जाते, असं नाही आहे की मदत येत नाही. आणि कितीतरी टाटाचं फंड आहे. म्हणजे मी सांगते, पूर्वी कॅन्सर पेशंट सफर करत होता फायनान्शियली, पण आता ही अशी स्थिती आहे की इतके संस्था, इतके इंडिव्हिज्युअल डोनर्स आणि इतके कॉर्पोरेट्स पुढे आलेले आहेत. लहान मुलांचे कॅन्सर तर सगळे स्पॉन्सर असतात, इतकं फंड आहे. सगळे हॉस्पिटल्स फंड, असं नाही की आमच्या ऑर्गनायझेशन सगळ्या. आणि आमच्याकडे तर खूपच आतापर्यंत लाखो लोकांचं हे केलं. त्यामुळे आता ट्रीटमेंट फक्त तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. म्हणजे कॅन्सर झाल्यावर लोक घाबरून जातात, तसं घाबरून जाऊ नका. जसं इतर आजारांसारखा हाही आजार समजा आणि सामोरं जा त्याला,
आणि सामोरं गेलं तर तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला तर तुम्हाला मार्ग पण दिसतात. आणि आमच्यासारख्या ऑर्गनायझेशन आहेत, टाटामध्ये वी केअर आहे, म्हणजे बऱ्याच ऑर्गनायझेशन, आमची ऑर्गनायझेशन किती काम करते, सगळ्या हॉस्पिटल्समधनं काम करते. आणि नॉट ओन्ली इन मुंबई, आमचं दिल्ली आणि पुणेला पण तसंच तेवढेच चांगली सेंटर्स आहेत आणि तिथूनही काम केलं जातं सर. त्यामुळे इट्स डिपेंड तुम्ही कुठल्या भागातले आहात वगैरे. आणि सगळ्यांना मदत करण्याचं विडास तर उचललं आहे, त्यामुळे फार मोठं नाही आहे ते आमच्यासाठी. प्रहार म्हणून आपला काही करता आलं तर आपण करूया ना, निश्चित. कॅन्सर पेशंटना मदत करा, म्हणजे आणखीन मदत होईल. मी तर तुम्हाला सांगेन प्रहारच्या माध्यमातून तुम्ही आमच्या कॅन्सर अवेअरनेस अर्ली डिटेक्शनला मदत करा, कारण ते फार महत्त्वाचे. कॅन्सर होऊ नये म्हणून मला काम करायचं, मग कशाला हा त्रास आणि हे सगळं फंडिंग आणि हे. आता 4 फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे समजा तुम्ही काही छापलं खूप मोठं अवेअरनेस होऊन जाईल. कारण सेकंडला माझं अवेअरनेस स्टॉक आहे इकडे आपलं इन्कम टॅक्सला. त्याच्यानंतर आम्ही 4 तारखेला पण कदाचित मी अहमदनगरला असेल 3 आणि 4मध्ये आर्मीसाठी आम्ही कॅम्प करणार. जवळजवळ 250 ते 300 आर्मी सोल्जर्स आणि फॅमिलीजसाठी आम्हाला काम करायचं. तर माझं काय म्हणणं आहे की आता हा तुमचा जो आपण जी चर्चा करतो तो सोमवारी येईलच, बरोबर ना. पण जसं तुम्ही सांगितलं तसं 4 फेब्रुवारीला कॅन्सर अवेअरनेस डे जो आहे, दिवस आहे, बरोबर ना. त्यानिमित्ताने तुम्ही छानपैकी एक ना सर्व प्रकारच्या कॅन्सर्सवर असं एक चांगला हे द्या ना आम्हाला, उलट तो छान होईल. तुम्ही सेकंडला जर आला तर तिथे तोच आहे टॉप. ओके, सेकंड इथेच आहे इन्कम टॅक्स ऑफिस केसीला. रिपोर्टरला पाठवा ना, मग तू केवढा तरी मोठा होईल ते. 4 फेब्रुवारी करू शकता. 2 तारखेला इट्स ऑन मंडे ना, 4 फेब्रुवारी संडे आहे. मग तुम्ही 1 डे बिफोर सेकंडला आहे, थर्डला किंवा 4थला करू. इव्ह ऑफ करा, नाहीतर मग 4थला पण करू शकता तुम्ही. सेकंडचा संडेला तो रिपोर्ट करू शकता. तसं जरा करूया, तसं म्हणजे काय होईल. आणि त्यानिमित्ताने डिटेल्स हा, आणि त्यानिमित्ताने कुठनं इव्हन मदत वगैरे होऊ शकते. ते नंबर्स वगैरे जरी दिलेत ना तरी काय होतं आणि माहिती, आम्ही सगळे पाहिजे तर जण तुम्हाला आमचे ATG अकाउंट्स डिटेल्स सगळे शेअर करू. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते टाकले तर लोकांची मदत पण मिळेल आमच्या ह्या कामासाठी. म्हणजे आम्ही जास्त आता आमचं लिमिटेशन झालं आहे फंडिंग नसल्यामुळे. सगळ्या गोष्टी करू शकतात पण विदाउट फायनान्शियल सपोर्ट यू कॅनॉट गो अँड रीच टू दी पीपल. आणि इतके डिझर्विंग क्राऊड आहेत. मी तळागाळात जाल ना, खरंच खूप त्रासाचं आहे लाईफ बायकांचा. आदिवासी एरिया किंवा सेक्स वर्कर्स आहेत. मी हे कॅम्प्स रेग्युलर करतो आम्ही, कारण त्यांचे प्रॉब्लेम्स खूप वेगळे आहेत. आणि त्यातही मला जे आढळलं ते असं आढळलं की संपूर्ण भारताबाहेर ना जे कॅन्सर पीडित आहेत ना ते येतात फक्त एका ठिकाणी. मला त्यांचं ॲक्युम्युलेशन दिसतं. म्हणजे मी तर इव्हन टाटाचं जे खारघरचं जे सेंटर आहे तिकडे पण गेलेलो आहे, पण तिकडे देखील लोकांना जायला मागत नाही. कारण काय होतं माहिती, सगळ्या जणांना इथे जो विश्वास आहे ना. मेन पण काय माहिती, महाराष्ट्रातनं येतात, आपल्या कोकणातनं वगैरे सगळे, पण ते खारघरलाच त्यांना हे केलं. कारण का टाटावर किती लोड येईल. आता लोड आहेच. आणि आता त्यांनी हाफकिनचं पण घेतलंय ना, आता हळूहळू तो थोडा कमी होईल, पण तरी पण कॅन्सर कमी नाही होणार. पण परदेशातनं मग नाही येणारी लोक जस्ट लोक आणि रिच कॅन्डी वगैरे इकडे घेतात. आय हॅव सीन दॅट बिकॉज दोज डॉक्टर्स आर ऑल्सो नोईंग असले. डॉक्टर मेहुल बन्साळी वगैरे सगळे नायजेरिया आणि वगैरे ह्या बाजूची लोक आहे ना, आफ्रिकन कंट्रीजमध्ये ते जस्ट लोकमध्ये ट्रीटमेंट घेतात सगळे. कारण तिथे चांगले वेल डॉक्टर्स आहेत. आणि ते हे सगळे डॉक्टर जे सिनियर डॉक्टर जे आमच्या वेळेला होते त्या सगळे डॉक्टर आता सगळीकडे हे झालं. मंदार नाडकर्णी आता तुमच्या निर्भय अंबानीमध्ये गेले. आणि ते इज अ व्हेरी बेस्ट कॅन्सर स्पेशालिस्ट. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरवर त्यांच्यासारखं आहे. डॉक्टर बडवेनंतर त्यांचं नाव आहे. नंतर वाणी आहे. वाणी आता अहिल्याबाई होळकर सुलतान प्रधान सुरू केले, तर तिथे त्या गेलेल्या आहेत. म्हणजे असं सगळीकडे सगळे हे नवीन आता डॉक्टर हेमंत तोंडगावकर हे गायनॅकचे डॉक्टर होते, युरॉलॉजिकल आणि गायनॅक, तर ते आता नानावटीचे हेड झालेले आहेत. हे सगळे डॉक्टरांबरोबर ते आणि आम्ही मिळून कॅन्सर अवेअरनेस कितीतरी मोठ्या प्रमाणात केलं. तुम्ही असंही करू शकता जसं लोकसत्तेने केलेलं. तर लोकसत्तेच्या माध्यमातून सर्व काय त्यांचं होतं ते लोकसत्तेत सर्व कार्यशी नाही ते वेगळं, ते आपल्याला ते फंडिंग दिलं.
पण आम्ही जे कॅन्सर ओपन फोरम केलेला रवींद्र नाट्य मंदिरमध्ये, तर त्यांनी 15 दिवस त्याची पब्लिसिटी केली आणि इतका क्राऊड आला पूर्ण रवींद्र भरला, असं आयुष्यात कधी कोणाच्या झालं नसेल. कारण का एंटरटेनमेंट प्रोग्रामला आपण भरभरून जातो, पण हे कॅन्सरचं होतं. पण मला कुमार केतकर पण म्हणाले की असा कार्यक्रम आम्ही बघितला नाही, हा असा महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे, कारण इतकं त्याचा हे होतं, रीच होतं. तर अशा प्रकारचा कार्यक्रम तुमच्या माध्यमातून करा एखाद्या ऑडिटोरियममध्ये. मग आपण डॉक्टर बडवेंना विनंती करू, डॉक्टर तोंडगावकरांना विनंती करू आणि मग मोठा कार्यक्रम करू शकतो, चांगला होऊ शकेल. म्हणजे परत आता 15 वर्षानंतर आपण आय थिंक विशू तुमच्या माध्यमातून, आणि तो म्हणजे तुमचा रीच पण खूप जास्त आहे. कारण आता तुमच्या लोकसत्तेपेक्षा तुमच्या लोकांचं खप जास्त आहे, कारण एवढं ऑल ओव्हर कोकण आणि सगळीकडे आहे. त्यामुळे असा कार्यक्रम केला तर त्याच्यामधनं या कामासाठी फंडिंग पण जास्त होऊ शकतं. तर आय थिंक तुमचा सपोर्ट आम्हाला चालेल ना. की तुम्ही म्हणता शुद्ध खाणं, पण शेतकरीच एवढं कीटकनाशकं वापरतात, ते एक कारण आहे. आणि आपण नेहमी हे करतो की पाव खाल्ल्याने कॅन्सर होतो, बाटली बंद पाणी पिल्याने, ते तर आपल्या जीवनाचा आता भाग झालेला आहे. पण त्याचं मग काय खाणं आणि काय तुम्ही खाण्यामध्ये गाजर, पालक, बीट, खजूर, गूळ, फायबरस असं काहीतरी लिफी व्हेजिटेबल्स खायला पाहिजे. फळभाज्या, पालेभाज्या यांचा वापर केला पाहिजे, फळांचा वापर केला पाहिजे. जे मीठ आहे, रेड मीट वगैरे, त्याचा कमी वापर केला. आपल्या भारतामध्ये ना आपण खूप उपवास वगैरे करतो आणि त्यामुळे आपला खाण्याला बंधनं आलेली आहेत. म्हणजे हे नॉनव्हेज आपण जे खातो ते खूप खात नाही, पण तुम्ही जर बाहेरच्या कंट्रीमध्ये गेला, US वगैरे गेला, आतड्यांचा कॅन्सर किती प्रचलित आहे, ब्रेस्ट कॅन्सर प्रचलित आहे तिथे. आणि तुम्ही ऑस्ट्रेलियात गेला, जेव्हा मी गेलेली माझ्या ह्या कामानिमित्त बऱ्याच ठिकाणी, तर बघितलं ती लोक आपली गोरी चामडी काळी करण्यामध्ये हे असतात, ते सनबाथ घेत असतात. त्यांना स्किन कॅन्सर किती आहे, आम्ही त्यांच्या त्या हॉस्पिटल्समधनं पण बघितलं, मेलानोमा वगैरे किती कॅन्सर त्यांच्याकडे प्रचलित आहे. तर आपण जे खातो ते आपल्याला सूट होतं का, काही त्याचे रिॲक्शन्स होतात का, हे आपण बघणं आवश्यक आहे. आता बघा, पूर्वी आपले शेतकरी आता पेस्टिसाइड्स वगैरे करतात, पण ते तो त्यांचा भाग आहे, म्हणून आपण आणखीनही काही गोष्टी त्याच्यात लादल्या तर आपल्या शरीराला ते उपयोगी नाही आहे. आपलं शरीर ॲक्सेप्टच नाही करत, आणि जी गोष्ट ॲक्सेप्ट करत नाही आहे, लाईफमध्ये पण तसंच असतं. आपण ॲक्सेप्टन्स इज द बेस्ट मेडिसिन फॉर दी लाईफ. पण आपण जर ॲक्सेप्टच नाही केलं तर नक्कीच आपल्याला त्याचं हे होऊ शकतं. त्यामुळे जे आहार विहार असं म्हटलं जातं पूर्वीच्या काळी, सगळं योगामध्ये पण ते हे केलेलं आहे. तर तुम्ही किती व्यायाम करता, तुम्ही खाता पण व्यायामच नाही, बसूनच आपलं कामं असतात जास्त. मग तुमच्या शरीराला ते कसं पडणार, मग तुम्हाला बद्धकोष्ठता होणार, इंडायजेशन होणार, मग ते इंडायजेशनमध्ये पुढे आणखी काही प्रॉब्लेम होणार. तुम्ही मुलांना ब्रेस्टफीड नाही केलं तर मग तिथे नॅचरली दुधाच्या गाठी होणार, काही वेळेला त्या गाठी पुढे जाऊन कॅन्सरमध्ये होऊ शकतात. तुम्हाला डिस्चार्ज होत असेल वेगवेगळ्या प्रकारचे, डिस्चार्जवर तुम्ही काही घेतलं नाही तर त्याचाही त्रास होणार. तुमचं खाणं, तुमचं पाणी पिणं, तुमचं सगळं जे तर शिस्तीत नसेल, शिस्त बिघडली तुम्हाला त्याचा त्रास होणार. जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. आता काही नसतं. आता बघा, लहान मुलांनी काहीच खाल्लेलं बिल्लेलं नसतं बिचारायला, तरी त्यांना होतं ना, का आता आपल्या लोकांच्या सवयीमुळे त्यांच्याकडे त्या जीन्समधून जात असतं. आता त्याच्यावर किती संशोधन चाललं. आईवडिलांना नसतो आणि मुलांना होतो. मग तेच सांगते ना, कारण तुमच्या ॲन्सेस्टरच्या टोबॅको हॅबिट्स, त्यांचे लाईफस्टाईल ते जीन्समधनं पुढे कॅरी होतात ना. आणि काही कॅन्सर तुम्ही म्हणू शकत नाही की ह्याच्यामुळे झाला की त्याच्यामुळे झाला, ते तुमच्या स्वतःचीच ॲबनॉर्मॅलिटीमुळे. कॅन्सरच्या ह्या पेशी असतात आपल्या, बघा शरीरामध्ये जेव्हा कॅन्सर होतं ना, त्याची वाढण्याची आपल्या पेशींची एक नियंत्रित व्यवस्था असते. 2 ते 4, 4 ते 8 असे नियमित रूपाने वाढतात. पण जेव्हा बाहेरच्या काही गोष्टी आतमध्ये ढकलल्या जातात त्यावेळेला त्या पेशींची वाढण्याची जी मर्यादा असते ती खूप जास्त होऊन जाते, आणि त्याच्यामध्ये त्या गाठी तयार होतात किंवा ॲबनॉर्मॅलिटी तयार होते, आणि त्याच्यामध्ये कॅन्सरच्या पेशींचा पण. तुम्ही कुठल्या भागाला सारखं इरिटेट केलं, मला माहिती आहे धोती कॅन्सर कसा प्रचलित आहे, आपण खूप टाईट कपडे घालतो आणि त्याच्यामुळे ती सारखं तिथे ती स्किन इरिटेट झालेली असते.
ते घर्षण झाल्यामुळे तिथे पांढऱ्या हो. पूर्वीच्या काळी बघा धोतर नेसायचे, बायका नऊवारी साड्या नेसायच्या बघा, त्यांच्या त्या कमरेच्या कमरेला भोवती असं. पांढऱ्या, आणि त्याच्यामध्ये ते कॅन्सर कितीतरी तेव्हा प्रचलित कॅन्सर हो. होतं. आता तरी सांगितलं जातं की सैल कपडे घाला किंवा जे तुम्हाला सोसवतील अशा पद्धतीचा तुम्ही पेहराव करा, असं या सगळ्या गोष्टी आपल्याला हे करा. त्याच्यासाठी ना आता चांगलं वाचन पण केलं पाहिजे, चांगलं का ह्या मागचा त्रास काय आहे त्याच्यामध्ये सगळा जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला त्याच्यावरचं सोल्युशन मिळू शकतं. प्रदूषण हा सुद्धा एक घटक असतो. पण आता हे पण आता सगळं प्रदूषणामध्ये आता स्मोकिंग करतात ते थोडं बघतात, ते त्यांच्या आजूबाजूला आपण 4-5 जण असतो, हो. पॅसिव्ह स्मोकिंग Passive म्हटलं smoking. जातं. म्हणजे आपल्यापेक्षा जो स्मोकिंग करतो त्याच्यापेक्षा 4 पट जास्त पॅसिव्ह स्मोकर्सना त्रास होतो. आता एखादं मी तुम्हाला उदाहरण देते. एक आम्ही आदिवासी भागात गेलो, ती बाई बाळ हातात होतं, बाळाला दूध पाजत होती, त्याच्या तोंडावर येऊ नये म्हणून ती आतल्या आत गिळत होती, अरे वा. आणि त्यामुळे तिला अप्पर पॅलेटचा कॅन्सर झाला. हो. मग आता याला काय करणार, त्या बिडी ओढायची सवय असते आणि इतकं अज्ञान आहे आपल्याला. मी आता इंटिरियर वाडा वगैरे ह्याच्यामध्ये आम्ही गेलो, आम्ही पुण्याच्या जवळ गेलेलो, पुण्याच्या अलीकडे मला वाटतं खोपोलीच्या अलीकडे असं इंटिरियर गेलेलो. त्या लोकांना हायजीन, खाणं पिणं, टी व्ही या सुविधा माहीत पण नव्हत्या. म्हणजे इतकं म्हणजे आपलं काय लोक करतायत आय डोंट नो. पण मग आता या माध्यमातून तुम्हाला सरकार दरबारी काय सांगायचंय का? म्हणजे असं मी तर कारण काय अजून थोडी बोलते की- अनास्था आहे असं मला वाटतं ते. नाही, पण आता मी म्हणजे मी जेव्हा गेले तेव्हा पण आता काय असतं माहिती आहे, लोकांकडनं पण तेवढाच रिस्पॉन्स मिळाला पाहिजे. तुम्ही जाल, काम कराल, लोकांच्या कितीतरी आता तुमच्या योजना आहेत, पण त्या योजनाचा लाभ सगळ्यांना मिळतोय का? लोकांपर्यंत पोचतच नाही योजना. मग त्याच्यासाठी त्यांना जे, आणि काही लोक त्या योजनांचं काय करतात मला माहीत नाही, कारण ते लोकांच्या नावावर हे करतात. ते आता आपला विषय नाही आहे तो बोलण्याचा, कारण असं आम्ही जातो तेव्हा खूप दुःख होतं, कारण बाहेरचे कंट्रीज इतके सुधारलेले आहेत. पण आता हे सगळं करताना इतकी वर्ष म्हणजे तुम्ही मला वाटतं 30 वर्ष ना, असं कधी तुम्हाला मानसिक त्रास होतो? जेव्हा मी रेड लाईट एरियात जाते ना, मला खूप त्रास, मी 2-3 दिवस झोपू शकत नाही. मी जेलमध्ये जाते, मला झोप नाही. म्हणजे तुम्हाला सांगू का, म्हणजे कामाच्या निमित्ताने मी जेव्हा टाटा किंवा हाफकिनला जेव्हा जायचो, आम्हालाही म्हणजे मला तुम्हाला सांगू ना, असं मी कधी एकदा बाहेर पडतोय तेव्हा आणि असं ते- बोलू नये, नाही तिथे पण काय असं माहिती आहे? डिप्रेस वाटतं. डिप्रेशन येतं की अरे बापरे, आणि मग नको ते आम्हालाही विचार येतं. मनात यायला सुरुवात होते. येतं, पण काय माहिती आता पेशंट आणि हे आता आमचा अविभाज्य भाग झाला आमच्या शरीराचा, सवय झाली आता सवय तुम्हाला झाली की आहे. पण मी तुम्हाला सांगते, मला पेशंटचं ते सगळं ऐकून मीही त्यांच्याबरोबर लढते, कारण मलाही ते दुःख होतं, काय यांच्या वाट्याला हे दुःख. आत्ताच माझ्याकडे एक नवरा बायको आले, 70चे आहे, आणि नवऱ्याला BST मध्ये काम करणारा अतिशय चांगला माणूस, त्यांना कसल्याही प्रकारचं व्यसन नाही आहे, पण दातांची कंडिशन बरोबर नसल्यामुळे सततचं दातांचं इरिटेशन जिभेवर झाल्यामुळे जिभेचा कॅन्सर. पण आता माहिती तुमच्या बायोडेटामध्ये ENT आणि हे तो नेमका मला ना विचारायचा राहिला की डेंटल आणि हे तो काय भाग आहे तुमच्या बायोडेटामध्ये आहे, ते कुठेतरी असा उल्लेख केलेला आहे. डेंटल काय ENT असं काहीतरी तुम्ही लिहिलेलं आहे. काय मी लिहिलंय, डेंटल म्हणजे डेंटल चेकअप फार महत्वाचं आहे. हां, डेंटिस्ट हे असं काय? पहिल्यांदाच चेकअप ओळखून, म्हणजे जेव्हा बकल म्युकोसाचं चेक करतात तर डेंटल सिच्युएशन जर चांगली नसेल तर तुम्हाला नक्कीच त्याच्यातनं काहीतरी मिळू शकतं, कारण डेंटिस्ट हे फर्स्ट फाइंड आउट करू शकतात, पण कित्येक डेंटिस्ट मिस करतात. हो. असं व्हायला नको, पण आता त्यांना मला वाटतं ते एज्युकेशन दिलं गेलेलं आहे. पूर्वी मी कित्येक पेशंट बघितले की डेंटिस्टने मिस केलेले, पण आता त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आणि डेंटिस्ट आमच्याकडे रिफर करतायत पेशंट्स, त्यामुळे तसं नाही. आणि ENT हे चेकअप फार महत्त्वाचं, इयर नोज थ्रोट. जेव्हा तुम्ही कम्प्लीट चेक करता त्याच्यामधनं तुमच्या तोंडामध्ये येणारे पॅचेस हे ओळखले जातात. ते पॅचेस 3 प्रकारचे असतात, काळे, लाल आणि सफेद. ह्या पॅचेसमध्ये जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर ते पॅचेस थिक होत जातात, घट्ट होत जातात, आणि त्याच्यामध्ये तोंड उघडण्याची क्षमता जी सबम्युकोझल फायब्रोसिस ती कमी होत जाते. म्हणजे 4.5 बोटं जेव्हा तुम्ही तोंड उघडता, 4 बोटं जेव्हा तुम्ही तोंड उघडता ते 2 बोटांवर येतं. आणि ह्या स्टेजला पण तुम्ही तुमची सवय बंद नाही केली तर नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन ओरल कॅन्सर होण्याचा धोका आहे. आणि काही वेळेला थायरॉइडमध्ये पण
0.5% चान्सेस असतात. पण थायरॉइड असेल आणि तुम्ही परत तंबाखू आणि याच्या सगळ्या सवयी मशेरी लावत असाल तर नक्कीच तुम्हाला. आमच्याकडे एक महिला होती, मिल्समध्ये कॅम्प होते तेव्हा आम्ही पूर्वी फार पूर्वी जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा आम्ही बरेच मिल्समध्ये कॅम्प्स करत होतो 90sमध्ये. तेव्हा मी बघितलं एक महिला ती कंटिन्युअस मशेरी लावत होती आणि नाही तंबाखू ठेवत होती ती. मशेरीचं पण व्यसन होतं तिला, पण तंबाखू का ती मिलमध्ये काम करत होते आणि मिलमध्ये ते कापूस असा बारीक बारीक ते धुळा उडत असतो ना, तर त्याच्यापासून सारखं ते हे करायला. आणि यू वोंट बिलीव तिचं इथे ठेवल्यामुळे तिचं बोट घातलं की बोट बाहेर येत होती. इतका ॲडव्हान्समध्ये तिला किती काउन्सिलिंग केलं पण तिने काही ऐकलं नाही, त्या सवयीवर कंट्रोल नाही केला आणि इतका ॲडव्हान्स नाही त्याच्यातच. म्हणजे काही नाही करू शकत. कित्येक वेळेला आम्हाला खूप वाटतं नका करू असं. मॉडेल किती पिक्चर दाखवले जातात, ब्रेस्टचं मॉडेल असतं आमचं, गाठी दाखवल्या जातात, ह्या अशा गाठी आपल्याला ह्या ओळखा. म्हणजे आम्ही आमच्या परीने खूप एक्स्ट्रीम लेवलवर प्रयत्न करतो. कॅन्सर होणं हे वाईटच, पण त्याच्यानंतरच्या अवस्था असतात म्हणजे माणूस जिवंतपणी मरण यातना भोगतो. पण आता मी तुम्हाला सांगते पूर्वीच्या पेक्षा किमोथेरपी खूप सुकर झालं. त्याच्यावरती काहीतरी ऑप्शन आलंय का मॅडम? थोडं ते सुसह्य होणं किंवा असं कारण इंजेक्शन इंजेक्शन नवीन आलंय. किमोथेरपीचे डोसेस आहेत ना, त्याच्यातली जी पूर्वीचं जे होतं जे किती वॉमिटिंग आणि नॉशिया म्हणजे इरिटेट होत होतं पेशंट, तेवढ्या प्रमाणावर नाही आता. म्हणजे पेशंट कॅन बेअर अँड दे कॅन गो फॉर देअर वर्क ऑल्सो असंही करतात काही पेशंट. पण त्याच्यामध्ये तुमची मानसिकता कशी आहे ना त्याच्यावर पण डिपेंड करतं. तुम्ही रडत राहून ते मला झालंय केलं तर नाही, मग त्याच्यासाठी आम्हाला त्यांना स्ट्रॉंग करावं आणि आर्थिकदृष्ट्या तर माणूस संपतो. पण आता आणि आता हां आयुर्वेदिक ते अल्टरनेटिव्ह घ्याल तर साईड इफेक्ट्स कंट्रोल होऊ शकतात. आता त्याच्यावर पण संशोधन खूप चाललेलं आहे. पण तुम्ही सगळी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट भरपूर घेऊन व्यवस्थित राहा आणि नंतर यू कॅन गो फॉर अल्टरनेटिव्ह मेडिसिन की ते अकर होऊ नये म्हणून परत असंही करू शकतो. कारण ते काही तुम्हाला कोणी रोखू नाही शकत. ते तुमचं हेल्थ डाएट वगैरे याच्यावर डिपेंड करतं. खूप एक्झर्ट करू नका बॉडीला, कारण परत ते काही डेव्हलप व्हायला. पण शांत लाईफ जगा, कारण एकदा त्याच्यातनं गेलेले असतात असं सगळं सांगितलं जातं काउन्सिलिंगमध्ये सगळं. असंही कॅन्सर होऊ न हो शांत लाईफ जगणंच महत्त्वाचं. आणि खूप स्ट्रेस घेऊ नका. काय होणार लाईफमध्ये, मला 2 पैसे कमी मिळतील हो की नाही. अगदी आपण स्पर्धेत किती लागतात, तुम्ही असल्यासारखं जाताना काही घेऊन येत नाही, येताना काही घेऊन येत नाही, तर थोडं लाईफ तुम्ही मिझरेबल करू नका, सोपं करा. सोपं करा असंच.